हॅलो एव्हरीवन, मी कृष्णा वानखेडे फ्रॉम के के अकॅडमी. ओके, आपण स्टील स्ट्रक्चर बघतोय. आजचं आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे स्टील म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आपण जे काल बघितलं ते एकदा रिवाइज करूया, नंतर मग आपण स्टीलची डेफिनेशन बघूया. ठीक आहे, तर आपण काल काय बघितलं रे, तर आपण बघितले ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ अ स्टील सेक्शन ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. म्हणजे जर त्या ठिकाणी जर मी स्टील हे कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून जर वापरतोय तर त्या केसमध्ये काय काय ॲडव्हांटेजेस आणि काय काय डिसॲडव्हांटेजेस असेल हे आपण काल बघितलं. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता आपण जस्ट शॉर्टमध्ये रिवाइज करूया की ॲडव्हांटेजेस कोणकोणते होते रे. एक म्हणजे स्टील जे आहे, आपण ॲडव्हांटेजेस बघताना स्टील हे कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून बघतोय आणि आपण कम्पेअर करतोय कॉन्क्रीटला. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण कॉन्क्रीटला जर मी स्टीलला कम्पेअर केलं तर त्या केसमध्ये मला कळतं की स्टीलची हाय स्ट्रेंथ असते. हा झाला पहिला ॲडव्हांटेज. दुसरा काय बघितलं आपण, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो. म्हणजे जर मी जर काय केलं, कॉन्क्रीट आणि जर स्टीलचं जर सारखंच वेट घेतलं तर मला त्या ठिकाणी स्टील जे आहे ते जास्त स्ट्रेंथ घेताना दिसतील किंवा जास्त लोड घेताना दिसेल. म्हणून या ठिकाणी स्ट्रेंथ टू वेट रेशो त्या ठिकाणी कसं असणार आहे, हाय असणार आहे. याचा फायदा कुठे होतो, मी सांगितलं तुम्हाला की याचा फायदा होतो हाय राईज बिल्डिंगमध्ये. ओके, हाय राईज स्ट्रक्चर असेल, हाय राईज बिल्डिंग असेल तुमची, त्या केसमध्ये जर हाय राईज बिल्डिंग असेल तर त्या केसमध्ये जर काही तुम्ही कॉन्क्रीट वापरलं तर त्या ठिकाणी बघा मोठमोठे सेक्शन त्या ठिकाणी होणार, लोड त्या ठिकाणी इन्क्रीज होणार. लोड इन्क्रीज झाला त्या ठिकाणी म्हणजे मटेरियल जास्त लागणार, लोड इन्क्रीज होणार. लोड इन्क्रीज झाल्यानंतर खालचा पोर्शन पण डिझाईन करताना आपल्याला जास्त लोडला डिझाईन करावं लागणार. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर मटेरियल जास्त लागतंय समजा तर त्या केसमध्ये लेबर वगैरे पण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जास्त लागणार. नंतर मला कळालं की जर मी समजा कॉन्क्रीटच्या ऐवजी जर स्टील सेक्शन वापरतोय तर त्या केसमध्ये जर समजा मला एवढा कॉन्क्रीटचा सेक्शन लागतोय तर स्टीलचा सेक्शन फक्त एवढा लागणार. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, वेट कमी झालं. ओके, स्ट्रेंथ तर तेवढीच देणार पण या ठिकाणी काय झालं, वेट कमी झालं. नंतर स्पेस पण त्या ठिकाणी काय झालं रे, कमी झाला. म्हणजे जर मला त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर स्पेस जास्त लागत असेल तर त्या ठिकाणी मी स्टीलला जाऊ शकतो. म्हणजे जर मध्ये मला वर्किंग स्पेस जर जास्त लागला, बघा तुम्ही तुमच्या कॉलम त्यानंतर तुमचे वॉल वगैरे बघा, एकदम मोठमोठा थिकनेस आहे समजा फॉर एक्झाम्पल, जर त्या ठिकाणी मी स्टीलचं सेक्शन वापरले तर स्टीलचे सेक्शन कॉलम एवढा लागतो तर स्टील एवढा कमी लागणार. म्हणजे तुम्हाला युजेबल एरिया जास्त होणार. तर हा एक सुद्धा फायदा आपल्याला हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो ना होऊ शकतो, हे लक्षात असू द्या. नंतर काय बघितलं आपण ॲडव्हांटेजेस मध्ये, रॅपिड कन्स्ट्रक्शन. रॅपिड कन्स्ट्रक्शन कसं की हे जे सेक्शन आहे हे मिल्समध्ये किंवा फॅक्टरीमध्ये बनतात, आपण डायरेक्टली आणतो इथं, बोल्टिंग किंवा वेल्डिंग करतो आणि ते कनेक्ट करतो आणि लगेच स्ट्रक्चर उभं करतो. फॉर एक्झाम्पल स्टील टॉवर. रॅपिड कन्स्ट्रक्शन, फास्ट कन्स्ट्रक्शन. 100% स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू आपण बघितलं की जर एखादं स्ट्रक्चर डिसमेंटल केलं, पाडलं आपण, त्याच्यानंतर येणारी किंमत म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू. 100% स्क्रॅप व्हॅल्यूचा अर्थ काय होतो या ठिकाणी की जर ते स्टील स्ट्रक्चर मी डिसमेंटल केलं, म्हणजे आपण बोल्टिंग वगैरे काढून ते सेक्शन काढून घेतले, तर त्याला मी 100% इफिशियन्सी ना आणि 100% स्ट्रेंथ ना दुसऱ्या अंग यूज करू शकतो. म्हणून याला म्हटलं जातं 100% स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे, नंतर बघितलं पण हाय डक्टिलिटी. आपल्याला माहिती आहे डक्टाईल मटेरियल आहे तुमचं स्टील, तर डक्टिलिटी हाय असते. याचा फायदा काय होतो की हे वॉर्निंग देतं फेल्युअरच्या अगोदर. नंतर हाय सिस्मिक रेजिस्टन्स. आपण बघितलं की जे डक्टाईल मटेरियल असतं किंवा डक्टिलिटी जर जास्त असल्यामुळं जे काही डायनामिक लोड आहे त्याला रेजिस्ट करण्याची ताकद तुमच्या त्या मेंबरमध्ये येऊन जाते. मग सिस्मिक रेजिस्टन्स सुद्धा या ठिकाणी डायनामिक लोडमध्ये येऊन जातं. तर सिस्मिक रेजिस्टन्स जे आहे या ठिकाणी हे स्टील तुम्हाला जास्त प्रोव्हाइड करताना दिसतं. नंतर हायर लाईफ स्पॅन त्याचा जास्त असतो. नंतर काय लास्ट बघा, कॅन बी मेड एअर अँड वॉटर टाईट स्ट्रक्चर. जर तुम्हाला एअर आणि वॉटर टाईट स्ट्रक्चर म्हणजे एअर आणि वॉटर लिकेज नाही झालं पाहिजे असं जर स्ट्रक्चर बनवायचं तर तुम्ही स्टील पासून बनवू शकता. फॉर एक्झाम्पल समजा वॉटर टँक आहे स्टीलची, तर आपण त्या ठिकाणी प्रॉपर वेल्डिंग करून किंवा इम्प्रूव्ड वेल्डिंग करून त्या ठिकाणी वॉटर टाईट आणि एअर टाईट स्ट्रक्चर बनवू शकतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, बघा नंतर हायर क्वालिटी. कारण की क्वालिटी हाय का असते, कारण की या ठिकाणी सुपरविजन जे असतं, कारण की हे आपण फॅक्टरीमध्ये सेक्शन बनवतो आणि त्या ठिकाणी तिथं सुपरविजन चांगलं असतं, त्याच्यामुळे क्वालिटी मेंटेन करता येते आपल्याला, त्यामुळे हायर क्वालिटी आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते. पण इन केस ऑफ कॉन्क्रीट आपण साईटवरती कॉन्क्रीटिंग करतो तर त्या केसमध्ये साईटवरती मे बी तेवढी केअर घेता येईल जेवढी लॅबमध्ये घेतो आपण ते पॉसिबल नसतं. तर त्या केसमध्ये स्ट्रेंथ जी आहे ती रिड्यूस होऊन मिळते तुम्हाला कॉन्क्रीटची, हे लक्षात असू द्या. म्हणून स्टीलची क्वालिटी या ठिकाणी कशी असते, हायर असते. आणि एक लास्ट होता इझी मेंटेनन्स अँड रिपेअर. जे काही मेंटेनन्स आणि रिपेअर आहे, पेंटिंग वगैरे असणार किंवा बोल्ट वगैरे तुटला एखादा बसवणं असेल तर हे कसं असतं, इझी असतं. हे आपण ॲडव्हांटेजेस बघितले. डिसॲडव्हांटेजेस मध्ये बघा एकदा या ठिकाणी डिसॲडव्हांटेज ऑफ स्टील सेक्शन मध्ये की स्टील जे आहे हे आयर्न पासून बनतंय आणि आयर्न जे असतं तुमचं या ठिकाणी कसं असतं, कोरड मटेरियल असतं. जर आयर्न हे कशाच्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेस ते कोरड होतं, कोरोजन होतं, त्याचं गंज लागतं त्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी स्टील जे आहे ते कोरड मटेरियल आहे, त्या ठिकाणी ते ससेप्टेबल असतं कोरोजनला. म्हणजे लगेच त्या ठिकाणी कोरड होऊ शकतं जर ते एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर. म्हणजे हा याचा एक डिसएडव्हांटेज झाला. मग आता कोरोजन अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, पेंटिंग करावं लागते. अँटी कोरोजिव्ह पेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर मला या ठिकाणी जर पेंटिंग करावं लागते तर ती वारंवार पेंटिंग मला करावं लागणार, कारण पेंटिंग निघून गेली त्या केसमध्ये कोरोजन होण्याचे चान्सेस आहे. म्हणून या ठिकाणी मला पेंटिंग करून जो सरफेस आहे स्टीलचा तो एअर पासून लपवला जातो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी वारंवार पेंटिंग मला करावं लागते. तर हे थोडंसं डोक्याला हेडॅक आहे, म्हणून हा तुमचा डिसएडव्हांटेज झाला. आणि या ठिकाणी
लो फायर रेजिस्टन्स म्हणजे जास्त वेळ त्या ठिकाणी ते फायर रेजिस्ट करू शकत नाही, हा आपण एक डिसएडव्हांटेज बघितला. आणि जर आपण खाली बघितला पॉईंट बघा, की जर कधी समजा तुमचं स्टील फायरला एक्सपोज होतंय, मग अशा केसमध्ये त्याची यील्ड स्ट्रेंथ कमी होते, अल्टिमेट स्ट्रेंथ कमी होते आणि डक्टिलिटी सुद्धा कमी होते. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. आजचा जो पॉईंट आहे बेटा, हे कोरोजन आहे तुमचं. आजचा जो पॉईंट आहे की नेमकं स्टील म्हणजे काय, स्टील म्हणजे नेमकं काय. बघा, ही डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा याच्या रिलेटेड काही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकते. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतंय ना, ही जी फिगर दिसते वरची, हे आहे बेटा तुमचं आयर्न. काय आहे? आयर्न आहे. आणि या ठिकाणी हे तुम्हाला जे दिसतंय ना, हे आहे स्टील. काय आहे? स्टील. आपल्याला डेफिनेशन बघायची स्टीलची. बघा या ठिकाणी हे जे स्टील आहे ना तुमचं, हे कोणापासून बनवलं जातं? तर हे बनवलं जातं आयर्न पासून. कोणापासून? तर या आयर्न पासून. ही तुम्हाला डायग्राम दिसते आयर्नची, याच्यापासून बनवलं जातं स्टील. आयर्न काय आहे बेटा? आयर्न हा एक एलिमेंट आहे, नॅचरल एलिमेंट आहे, जो तुम्हाला नॅचरली मिळतो. ओके, ठीक आहे. आता हे आपण स्टील जे आहे ते प्रिपेअर करतोय, आर्टिफिशियली बनवतोय आयर्न पासून, पण आयर्न हे तुम्हाला नॅचरली मिळत असतं नेचरमधून. ठीक आहे, तर आयर्न हे एक नॅचरल एलिमेंट आहे. तर आयर्न, आपण ज्यावेळेस आयर्न बघितला आणि या आयर्नवरती जसं की आपण समजा आता कॉन्क्रीट असेल तुमचं, ब्रिक असेल, हे बनवले आपण आणि त्यांना यूज केलं आपल्या कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून. ठीक आहे, तसं आयर्नचा जर आपण यूज करायचा ठरवला तर आपल्या लक्षात आलं की हे जे आयर्न आहे, हे जे नॅचरल आयर्न तुम्हाला या ठिकाणी मिळतंय, याची जी स्ट्रेंथ आहे ना, ह्या आयर्नची जी स्ट्रेंथ आहे ना, आयर्नची जी स्ट्रेंथ आहे ना, ही कमी होती. ठीक आहे, आयर्नची स्ट्रेंथ म्हणजे जर मी याच्यावरती लोड अप्लाय करतोय, तर जेवढं स्टील तुमचं आता या ठिकाणी लोड घेतं, तेवढं लोड या ठिकाणी आयर्न घेत नव्हतं. ठीक आहे, हे आयर्न या ठिकाणी स्ट्रेंथच्या बाबतीत कमी होतं स्टीलपेक्षा खूप जास्त. नंतर या ठिकाणी हे जे आयर्न आहे, जर हे एअरच्या आता मी म्हटलं तुम्हाला की आयर्न जर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, तर काय होतं रे? कोरोजन होतं. म्हणजे या ठिकाणी याचं जे कोरोजन आहे ना, कशाचं? आयर्नचं, हे कसं होत होतं रे? इझिली होत होतं. इझिली होत होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. याची जी स्ट्रेंथ होती, सॉरी, हां, याची जी स्ट्रेंथ आहे आयर्नची कमी होती. दुसरी गोष्ट, या ठिकाणी याचं कोरोजन इझिली होत होतं, कारण की आयर्न जे आहे ऑक्सिजन सोबत रिएक्ट करून त्या ठिकाणी लगेच कोरोजन व्हायचं. ओके, इझी कोरोजन होतं आणि इझी त्या ठिकाणी कमी स्ट्रेंथ होती. मग अशा केसमध्ये आपल्याला काही एलिमेंट याच्यामध्ये ऍड करायचे होते की जे स्ट्रेंथ प्रोव्हाइड करेल आणि कोरोजन कमी करेल. ठीक आहे, मग आपण अशा केसमध्ये काय करतो? आयर्नमध्ये बघा, कार्बन जे आहे ना, या ठिकाणी लक्षात असू द्या, कार्बन हा जो एलिमेंट आहे ना, जसं की आता आयर्न तुमचा एक एलिमेंट आहे, तसा एक कार्बन एलिमेंट आहे. मग हा जो कार्बन आहे तुमचा किंवा कार्बन एलिमेंट आहे ना, याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढवण्याची ताकद होती. म्हणजे जर मी कधी या आयर्नमध्ये जर कधी कार्बन टाकतोय, तर या केसमध्ये त्या आयनची किंवा त्या नवीन प्रोडक्ट जो तयार होतोय, त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कशी झालेली असणार? इन्क्रीज झालेली असणार. म्हणजे जर कार्बन ऍड करतोय मी, तर त्या ठिकाणी तुमच्या मेंबरची किंवा तुमच्या मटेरियलची स्ट्रेंथ काय होते? वाढते. म्हणून या ठिकाणी मी कार्बन ऍड करायचं ठरवलं. म्हणून या ठिकाणी बघा, स्टील जे आहे, स्टील बनवताना मी काय केलं? आयर्नमध्ये, मी म्हणजे आता ज्यांनी बनवलं ते, बघा माझ्याकडे काय होतं रे? आयर्न होतं प्लस मी याच्यामध्ये काय टाकलं? कार्बन टाकलं, जे की स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतंय, आणि काही अदर इलिमेंट टाकले. ओके, जसे की कार्बन हा एक एलिमेंट आहे, तसे आणखी मी काही एलिमेंट टाकले. आता हे एलिमेंट एवढे इम्पॉर्टन्स नाही जेवढा कार्बन आहे. कार्बन खूप महत्त्वाचा एलिमेंट या ठिकाणी असणार झाला. खूप जास्त इम्पॉर्टन्स ज्या कार्बनचा असणार आहे इन केस ऑफ स्टील, हे लक्षात असू द्या. म्हणजे मी थोडं जरी कार्बन त्या ठिकाणी टाकतोय ना, खूप जास्त प्रॉपर्टी चेंज होतात स्टीलच्या. म्हणून या ठिकाणी कार्बन महत्त्वाचं आहे. म्हणून मी आयर्न प्लस कार्बन लिहिलं. आयर्न का महत्त्वाचं आहे? कारण की मॅक्झिमम पोर्शन तर आयर्नचाच असणार आहे. आयर्नमध्ये आपण कार्बन टाकतो म्हणून आयर्न पण महत्त्वाचा झाला. त्याच्यामध्ये प्लस मी कार्बन टाकलं, तर महत्त्वाचं एलिमेंट आहे. आणि अदर एलिमेंट या ठिकाणी टाकले मी, जसे की निकेल असं, फॉर एक्झाम्पल निकेल. अदर एलिमेंटमध्ये काय असणार आहे? निकेल असेल, क्रोमियम असेल. ओके, निकेल, क्रोमियम, ओके, और एक्सेट्रा करून टाकतो. ठीक आहे, असे बाकीचे एलिमेंट असणार झाले तुमचे, जे की ज्याचे त्याचे प्रॉपर्टी असणार. बेटा एवढ्या डिटेलमध्ये आपण प्रॉपर्टी शिकणार नाहीये, पण कार्बन महत्त्वाचं आहे, तर कार्बनच्या रिलेटेड आपण प्रॉपर्टी त्या ठिकाणी नक्की बघणार झालो. कार्बनचा नेमका इम्पॅक्ट काय पडतो हे आपण नक्की बघणार. बाकी एलिमेंटचा पण इम्पॅक्ट त्या ठिकाणी आहे, पण एवढा जसा कार्बनचा आहे तेवढा नाहीये. ओके, म्हणून या ठिकाणी तुमचं स्टील जे आहे हे एलिमेंट टाकल्यामुळं, कार्बन किंवा अदर एलिमेंट टाकल्यामुळं या ठिकाणी याची काय झाली रे? याची ही जी स्ट्रेंथ आहे ना, आता या ठिकाणी इन्क्रीज झाली. स्ट्रेंथ जी झाली, इन्क्रीज झाली. मेन फॅक्टर कोण आहे स्ट्रेंथ इन्क्रीज करणारा? तुमचा कार्बन आहे, लक्षात असू द्या. हे एक्झाम्पलला विचारलं जातं, कार्बन नेमका काय काम करतो स्टीलमध्ये? तर तो स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करतो, हे लक्षात असू द्या. ओके, स्ट्रेंथ या ठिकाणी इन्क्रीज झाली. आणि आता जेवढं इझिली कोरोजन होत होतं तुमच्या आयर्नचं, तेवढं आता या ठिकाणी इझिली कोरोजन होत नाही. कोरोजन स्टीलचं होतं, आता पण होतं, पण त्या ठिकाणी जेवढं फास्ट, जसं एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, जेवढं फास्ट तुमचं आयर्नचं होतं तेवढं आता फास्ट होणार नाहीये. तर हे 2-3 ड्रॉबॅक या ठिकाणी कमी झाले. स्ट्रेंथ पण वाढली, कोरोजन पण कमी झालं. म्हणून या ठिकाणी आपण जे स्टील आहे आता कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून किंवा स्ट्रक्चरल स्टील म्हणून यूज करतोय. स्ट्रक्चरल स्टील म्हणून यूज करणं म्हणजे काय रे? कॉलम म्हणून यूज करणं, बी म्हणून यूज करणं. त्यासाठी स्ट्रेंथ जास्त पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कोरोजन पण झालं नाही पाहिजे.
ओके, मग या दोन्ही गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं होतं, कार्बन वगैरे या ज्या गोष्टी आहे हे इलिमेंट त्याच्यामध्ये आयर्नमध्ये ऍड केले, स्ट्रेंथ पण मिळाली आणि कोरोजन पण कमी झालं, तर हे तुमचं स्टील झालं. मग स्टील हे कोणापासून बनलं, आयर्न, कार्बन आणि अदर एलिमेंट पासून बनलं. ठीक आहे, म्हणून आपण डेफिनेशन म्हणू शकतो की स्टील इज अ अलॉय ऑफ, खाली लिहा अलॉय. स्टील काय आहे, इट इज अ अलॉय. अलॉयचा मिनिंग काय होतो रे, अलॉय, अलॉय म्हणजे मिक्सचर ऑफ टू इलिमेंट, दोन इलिमेंट किंवा दोन मेटलला जर आपण एकत्र आणतोय तर त्या केसमध्ये ते अलॉय बनतं. दोघांचं मिक्सचर समजून घ्या, त्याला आपण अलॉय हा शब्द वापरतो. इट इज अ अलॉय ऑफ आयर्न, कोणाकोणाचं, आयर्न, नंतर कार्बन, आयर्न अँड कार्बन किंवा कॉमर्स द्या इथं. ठीक आहे, आयर्न, कार्बन अँड अदर एलिमेंट, आता अदर एलिमेंट कोणकोणते मग आपण बघितलं, निकेल, क्रोमियम वगैरे हे अदर एलिमेंट मध्ये येणार झाले. तर आयर्न, कार्बन अँड अदर एलिमेंट सॉरी, लक्षात असू, स्टील हे अलॉय आहे, 2-3 एलिमेंट पासून बनलेलं आहे, मिक्सचर आहे 2-3 एलिमेंटचं, म्हणून याला म्हटलं तर अलॉय. ओके, स्टील हे प्युअर नाहीये, लक्षात असू, प्युअर इथं आयर्न आहे. ओके, या ठिकाणी आयर्न मध्ये आपण कार्बन वगैरे ऍड केलं म्हणजे या ठिकाणी अलॉय बनलं, ते स्टील तुमचं अलॉय बनलं, मिक्सचर आहे अलॉय. अलॉय म्हणजे काय रे, मिक्सचर, दोन एलिमेंटचं मिक्सचर, म्हणजे इथं आयर्न आणि कार्बनचं मिक्सचर म्हणजे अलॉय झालं. ठीक आहे, मग हे दोघांचं मिक्सचर जे बनते त्याला आपण अलॉय म्हणतो, म्हणजे स्टील तुमचं प्युअर नाहीये, स्टील अलॉय आहे. तर अलॉय ऑफ आयर्न, कार्बन अँड अदर एलिमेंट्स कॉल्ड एज स्टील. स्टील लक्षात आलं तुमच्या, स्टील काय आहे, तर स्टील आयर्न पासून बनलंय, पण त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि कोरोजन वगैरे अवॉइड करण्यासाठी आपण कार्बन आणि अदर एलिमेंट त्या ठिकाणी काय केले, ऍड केले, लक्षात असू द्या. ठीक आहे आणि हा कमेंट करत राहा. कमेंट जे आहे बेटा तुमच्या, मी जर कधी काही विचारतोय तर त्याचे उत्तर तुम्ही देत राहा. नंतर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर त्या कमेंटमध्ये टाका. त्या कमेंट जरी मी आता नाही बघितल्या, ठीक आहे, मी जास्त कमेंटवरती लक्ष देत नाहीये, पण जर कमेंट आता जर नाही बघितल्या मी, तर नेक्स्ट लेक्चरला येताना त्या कमेंट एक तुमच्या क्लिअर करेल, किंवा त्या ठिकाणी ज्यावेळेस आपला डाऊट सेशन असणार आहे तर त्या केसमध्ये सगळ्या जे काही कमेंट आहे ते मी लिहून घेतो बेटा, तर त्या कमेंट तुमच्या मी त्या ठिकाणी काय करेन, क्लिअर करेन, किंवा तुम्ही तोच डाऊट तुमचा परत रिपीट सुद्धा करू शकता. ठीक आहे, ओके. आणि मला वाटतं, ठीक आहे, एक डाऊट बघून घ्या, कोणातरी आय थिंक, हा मी डाऊट लिहित चालतोय तुमच्या, हा पवनचा काहीतरी डाऊट होता की मोस्ट डक्टाईल मटेरियल आपण विचारलं होतं, मोस्ट डक्टाईल मटेरियल कोणतं, तर पवनने टाकलं प्लॅटिनियम म्हणून त्या ठिकाणी टाकलं, आय थिंक 2 वेळेस ते रिपीट झालंय. ओके तर प्लॅटिनियम, तर जो डक्टाईल मटेरियल जर बघितलं आपण, तर डक्टाईल मटेरियल हे गोल्ड आणि प्लॅटिनियम दोन्ही त्या ठिकाणी डक्टाईल मटेरियल आहे. ओके, डक्टाईल मटेरियल जर कधी आपण विचारलं मोस्ट डक्टाईल मटेरियल, तर गोल्ड आणि प्लॅटिनियम तुम्ही त्या ठिकाणी दोन्हीना म्हणू शकतात. ओके, पण जर कधी सिग्निफिकंटली त्या ठिकाणी जर बघितलं आपण, तर थोडं मोर जे असतं ना तुमचं, गोल्ड जे असतं ते सिग्निफिकंटली मोर त्या ठिकाणी काय असतं, डक्टाईल असते, लक्षात असू द्या. म्हणजे थोडा जर फरक बघितला आपण डक्टालिटीमध्ये, तर तुमचं गोल्ड जे आहे ते थोडं डक्टाईल जास्त असतं प्लॅटिनियमपेक्षा. प्लॅटिनियम आणि गोल्ड आपण जर बघितलं थोडं, प्लॅटिनियम आणि गोल्ड दोघं पण त्या ठिकाणी मोस्ट डक्टाईलमध्ये त्या ठिकाणी मोडले जातात, पण प्लॅटिनियमपेक्षा गोल्ड जे आहे तुमचं हार्डली त्या ठिकाणी कसं आहे, मोस्ट डक्टाईल आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, तरी पण त्या ठिकाणी मे बी होऊ शकतं की माझ्या वाचण्यामध्ये याच्यामध्ये इकडे तिकडे झालं असेल. ओके, आता माणूस आहे शेवटी बेटा, टीचर जरी असला तर शिक्षक जरी असला तर तो कुठून तरी बघत असतो, कुठून तरी शिकत असतो, कधीतरी कुठून तरी ऐकलेलं असतं, तर मे बी या ठिकाणी रॉंग असू शकतो मी, तर त्यात काही प्रॉब्लेम नाही बेटा. जर कोणाला जर वाटतंय प्लॅटिनियम हे फिक्स आहे, ठीक आहे, आता माझ्यानुसार तर मला गोल्ड वाटतंय, पण तुम्हाला जर वाटतं की प्लॅटिनियम असेल तर असू शकतं बेटा प्लॅटिनियम पण, त्याचं व्हॅलिड प्रूफ जे आहे ना ते तुम्ही ग्रुपवरती टाका, म्हणजे जेणेकरून मला मुलांना पण सांगता येईल, पवन खास करून तुला जिथं पण बघितलं असेल बेटा तू, तर काय कर, एकदा मला तिथलचं व्हॅलिड प्रूफ, जर बुक असेल, रेफरन्स बुक असेल वगैरे, तर ते गुगलवरती जर तुम्ही सर्च कराल तर गुगलवरती वेगवेगळ्या साईट असतात, प्रत्येकाने त्याच्यानुसार मांडलेले असतात. ओके, तर ते व्हॅलिड प्रूफ नसेल तर व्हॅलिड म्हणजे कसं, एखादा रेफरन्स बुक वगैरे असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला व्हॅलिड म्हणू शकतो. तर रेफरन्स बुकचं काही असेल तर तेवढा एक फोटो ग्रुपवरती टाकून द्या. ओके, तुझ्याकडे नंबर आहे मला माहिती आहे, ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी इथं खाली नंबर आहे, तर तुम्हाला काही डाऊट वाटते तर तुम्ही त्या नंबरवरती टाकू शकता, किंवा कोणाला फोटो टाकायचा असेल हा सेम प्रॉब्लेमचा, तर त्या केसमध्ये खाली नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून टाकू शकता. ठीक आहे ओके, एकदा चेक कर पवन आणि मला पण सांग. ठीक आहे, जर कधी काही असेल तर मी करेक्ट करतो आणि मुलांना पण करेक्ट करतो, चुकीचं नाही जायला पाहिजे. ठीक आहे, कमेंट करत राहा फक्त. बघा, आता आपण स्टील बघितलं, आता कार्बनचं जे आहे बेटा, कार्बनच्या रिलेटेड थिअरी आपण समोर बघणार आहोत, पण ठीक आहे, आपण आता एकदा स्टीलचे टाईप बघू आणि नंतर मग कार्बनचा इम्पॅक्ट काय होतो ते या ठिकाणी बघायचं आपल्याला. बघा, क्लासिफिकेशन ऑफ स्टील बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ कार्बन. आता या ठिकाणी कार्बन किती आपण त्या ठिकाणी टाकतोय त्याच्या बेसवरती, बघा कार्बन किती टाकतोय त्याच्या बेसवरती आपण या ठिकाणी काय करतोय, स्टीलला त्याचं क्लासिफिकेशन करतोय. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ स्टील बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ कार्बन. ठीक आहे, याच्या अगोदर बघा या ठिकाणी आयर्न जे आहे ना,
आता हे पण मे बी एक्झामला विचारलं जाऊ शकतं, तेवढा एक पॉईंट लिहून घ्या या ठिकाणी. बघा आयर्नचं जे पर्सेंटेज जर आपण बघितलं या स्टीलमध्ये, तर हे 98% पेक्षा जास्त आहे. किती? 98% पेक्षा जास्त आहे. आणि स्टीलमध्ये कार्बन जर बघितलं आपण जे काही स्टील यूज करतो सिव्हिलमध्ये, ओके, तर त्या केसमध्ये आपण कार्बनचं कंटेंट घेतो 0.1, याच्यापेक्षा कमी जास्त असू शकतं, लक्षात असू द्या. फक्त जे आपण आता सध्या माईल स्टील, HYSD बार किंवा तुमचं समजा आपले रेल्वे ट्रॅक वगैरे असेल, तर हे या रेंजमध्ये येतात 0.1 to 1.15%. ओके, याच्या एलिमेंटमध्ये. आणि मग अदर एलिमेंट ज्याच्या त्याच्यानुसार घ्यावं लागतात आपल्याला. ओके, जशी प्रॉपर्टी पाहिजे मला त्याच्यानुसार मी ते व्हॅरी करतो. ठीक आहे. आयर्न हे 98% असतं आणि कार्बन हे 0.1 to 1.15% त्या ठिकाणी असते, लक्षात असू द्या. आता हे कोणाच्या कशाच्या तुलनेमध्ये घेतो आपण? वेटच्या की व्हॉल्यूमच्या? हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कार्बन कंटेंट आपण जे काही पर्सेंटेज घेतोय हे वेटच्या तुलनेमध्ये असतं आयर्नच्या, का त्या ठिकाणी व्हॉल्यूमच्या तुलनेमध्ये असतं? यस, हा महत्वाचा आहे, लिहून घ्या. बाय पर्सेंटेज ऑफ वेट ऑफ आयर्न, वेट ऑफ प्युअर आयर्न. ओके, प्युअर आयर्न सॉरी, प्युअर आयर्न म्हणजे बेटा प्युअर, त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आपण, ते हे आयर्न. या ठिकाणी तुम्ही प्युअर आयर्न सुद्धा लिहू शकता आयर्नच्या समोर. ठीक आहे. तर मग जेवढं काही आयर्न असेल तुमचं, तर त्याच्या पर्सेंटेज तुम्ही घेताय. फॉर एक्झाम्पल कसं बघा, समजा तुम्ही 100 kg एवढं जर कधी प्युअर आयर्न घेताय, आणि समजा मला 1% कार्बन टाकायचं, 1% कार्बन, 100चे 1% कार्बन म्हणजे किती रे? तर 1 kg मी काय टाकणार? कार्बन टाकणार. ओके, वेटच्या तुलनेमध्ये आपण घेतोय, लक्षात असू द्या. कार्बन जे आपण या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये घेतोय, तर प्युअर आयर्नच्या तुलनेमध्ये घेतोय आणि ते पण वेटनुसार. ओके, प्युअर आयर्नचं वेट बघा किती आहे, त्याच्यानुसार आपण पर्सेंटेज या ठिकाणी घेतोय, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, सॉरी. बघा या ठिकाणी आता क्लासिफिकेशन जे आहे बेटा, मेनली 3 क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण बघत असतो, पण एक चौथं पण त्या ठिकाणी ऍड करून घ्या, कारण की हे एमपीसी मध्ये विचारलेलं होतं आणि याच्यावरती एमपीसी मध्ये क्वेश्चन आलेला आहे. आय थिंक मला वाटतं जोड्या लावा म्हणून काहीतरी आहे, तर बघू आपण ते कसं आहे काय आहे. तर एमपीएससी मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. क्लासिफिकेशन ऑफ स्टील बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ कार्बन, म्हणजे तुम्ही त्या आयर्न मध्ये किंवा स्टील मध्ये कार्बनचं कंटेंट किती टाकताय त्याच्यानुसार काही टाईप पडतात. ओके, मग या ठिकाणी बघा, पहिला आहे व्हेरी लो कार्बन स्टील, पहिला आहे व्हेरी लो कार्बन स्टील, व्हेरी लो कार्बन स्टील. दुसरा या ठिकाणी लो कार्बन स्टील, लो कार्बन स्टील. आता कार्बन स्टीलला मी या प्रकारे लिहितो, तुम्ही लॉंग लिहून घ्या. व्हेरी लो कार्बन स्टील, लो कार्बन स्टील. नंबर 4 मीडियम कार्बन स्टील, आणि 4 नंबरला आहे हाय कार्बन स्टील. आता बघा, याला डोकं लावायचं काम आहे का रे? जास्त काहीच डोकं लावायचं काम नाही भेटायला. बघा, याला काहीच डोकं लावायचं काम नाही. कसं? व्हेरी लो कार्बन स्टील म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कार्बन व्हेरी लो असणार, खूप कमी असणार. लो कार्बन स्टीलमध्ये कार्बन हे लो असणार, कमी असणार. मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण कमी असणार, मीडियम असणार. ठीक आहे. आणि हाय कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण हे हाय असणार. सिंपल. व्हेरी लो मध्ये खूप कमी कार्बन, लो मध्ये लो कार्बन, मीडियम मध्ये मीडियम कार्बन, आणि हाय कार्बन स्टीलमध्ये हाय कार्बन. पण नेमकं हाय, लो, मीडियम हे नेमकं किती असणार, किती पर्सेंटेज असणार? तर ठीक आहे बेटा, तर बघा लो कार्बन स्टील, आता आपण बघितलं हे सगळं पर्सेंटेज असणार वेटच्या, आणि वेट कोणाचं? तर आयर्नचं. त्याच्यामुळे मी त्याचा लिहिणार नाही इथं, या ठिकाणी टाका लागलं असतं वरती कार्बन पर्सेंटेज, वरती टाका कार्बन पर्सेंटेज. मग आता व्हेरी लो कार्बन स्टील कधी असणार? जर कार्बन पर्सेंटेज हे 0.1% पेक्षा कमी असेल, 0.1% पेक्षा कमी. नंतर लो कार्बन स्टील कधी असणार? तर 0.1%, 0.1% टू किती? 0.25% जर कधी कार्बन कंटेंट असेल आयर्नच्या तुलनेमध्ये, जर तुम्ही 0.1 ते 0.25% जर कधी कार्बन टाकताय, तर लो कार्बन स्टील. 0.25 पासून 0.60% जर तुम्ही टाकताय, तर त्या ठिकाणी मीडियम कार्बन स्टील. आणि हाय कार्बन स्टील म्हणजे काय? मग 0.60% टू 0.60% टू 1.15%. बघा, या ठिकाणी लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील हे आपण या ठिकाणी शक्यतो वापरत असतो. म्हणून 0.1 बघा, 0.1 टू 1.15 या ठिकाणी आपण पर्सेंटेज वरती दाखवलं मी तुम्हाला. बाकी याच्यापेक्षा पण जास्त असतं, याच्यापेक्षा कमी पण असतं, पण मेनली जे काही आपण टूल्स वगैरे वापरतो, जसे की मॅसोनरी टूल्स असेल तुमचा, ड्रिल्स असेल तुमच्या, त्यानंतर व्हील्स असेल तुमचे याचे रेल्वे ट्रॅकचे, किंवा ME 250 तुमचा ग्रेड असेल,
AP 250, त्याच्यानंतर 415, 500 हे जे स्टील आहे तुमचे हे सगळे याच्यामध्ये मोडतात. ठीक आहे, त्याच्यामुळं लो कार्बन टू हाय कार्बन या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो याच्यावरती, मॅक्झिमम वेळेस विचारलेला आहे आणि इथंही समोरही विचारला जाईल, हे लक्षात असू द्या. महत्त्वाचं आहे, स्टार्ट करून ठेवायला. तुम्हाला काय क्वेश्चन विचारणार रे, जर समजा कार्बन कंटेंट या ठिकाणी कार्बन पर्सेंटेज, इथं सी गायब झालं का, कार्बन पर्सेंटेज म्हणा किंवा या ठिकाणी कार्बन कंटेंट म्हणा. ठीक आहे, इथं मी लिहून देतो कार्बन कंटेंट वरती. कार्बन कंटेंट किती आहे, जर 0.25 ते 0.60% असेल तर द स्टील इज कॉल्ड ॲज, इफ द कार्बन कंटेंट, इफ क्वेश्चन लिहून देत नाही आहे, लक्षात असू द्या, इफ कार्बन कंटेंट इज बिटवीन इफ द कार्बन कंटेंट इज इन बिटवीन 0.25 to 0.60 देन स्टील इज कॉल्ड ॲज. आणि ऑप्शन असणार तुम्हाला हे 4, तर मग कोणतं स्टील रे. यस, जर कार्बन कंटेंट हे तुमचं 0.25 ते 0.60च्या मधात असेल तर कोणत्या प्रकारचं स्टील आहे तुमचं, आणि 4 ऑप्शन वरचे सांगा, कमेंट करा. यस, कमेंट करा. यस, काय मीडियम कार्बन स्टील, हे काय असणार तुमचं मीडियम कार्बन स्टील. जर त्यांनी विचारलं सांगा की 0.1 ते 0.25 एवढं जर कार्बन कंटेंट असेल तर देन यस यस काय लो कार्बन स्टील, काय आहे लो कार्बन स्टील. तर या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. एमपीएससी मध्ये 4ही ऑप्शन होते आणि या ठिकाणी तुम्हाला या प्रकारच्या जोड्या लावायच्या होत्या. म्हणजे त्यांनी आता हे थोडं स्टेपल करून दिलं असेल तर मे बी इकडे तिकडे असू शकतात, तर मग तुम्हाला या प्रकारच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या होत्या. ठीक आहे, तर तुम्हाला शक्यतो विचारणार नाही, असं तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाईल की लो कार्बन. आणखी एक क्वेश्चन विचारू शकतात ते की सांगा हाय कार्बन स्टील मध्ये किती कार्बन कंटेंट असतं, हाय कार्बन स्टील मध्ये किती कार्बन कंटेंट असतं. यस, हाऊ मच कार्बन कंटेंट इज देअर इन अ हाय कार्बन स्टील. यस, किती असतं, राईट 0.60% to 1.15%. ठीक आहे, तर या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. ठीक आहे ओके, हे लक्षात ठेवा. हां, आणि आता बघा याचं एक्झाम्पल लिहून घ्या लागलं असतं लो कार्बन स्टीलचं. तर लो कार्बन स्टीलचं एक्झाम्पल आहे तुमचं माइल्ड स्टील. कोण आहे, माइल्ड स्टील. ओके, माइल्ड स्टील म्हणजेच काय रे या ठिकाणी Fe250. माइल्ड स्टील म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, Fe250 हे लो कार्बन स्टीलचं आहे. आणि माइल्ड स्टीलमध्ये कार्बनचं कंटेंट किती असतं, जवळपास 0.20%, 0.23%, 0.23% एवढं काय असतं कार्बन कंटेंट असतं. मे बी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं माइल्ड स्टीलमध्ये कार्बन कंटेंट किती असतं, तर जवळपास नियरली 0.23. हे लक्षात ठेवा. माइल्ड स्टील हे एक्झाम्पल आहे लो कार्बन स्टीलचं. ठीक आहे, तर हे 23 मे बी विचारलं जाईल नाही जाईल, पण लो कार्बन स्टीलचं एक्झाम्पल कोणतं, माइल्ड स्टील. किंवा माइल्ड स्टील कशामध्ये मोडतं, लो कार्बन स्टीलमध्ये. नंतर बघा या ठिकाणी इथं येणार तुमचं, इथं काय काय येणार एक्झाम्पल मीडियम कार्बन स्टीलमध्ये तुमचं Fe415 येणार, त्यानंतर Fe500 येणार, त्याच्यानंतर खाली लिहितो मी इथं रेल्वे ट्रॅक येणार, रेल्वे ट्रॅक आहे तुमचा, किंवा मग ट्रेन व्हील आहे तुमचे, ट्रेनचे जे व्हील असतात ना बेटा, ट्रेन व्हील आहे. तर हे सगळे येणार तुमचे कशामध्ये, मीडियम कार्बन स्टीलमध्ये. हे लक्षात ठेवा. रेल्वे ट्रॅक, त्यानंतर ट्रेन व्हील, त्यानंतर Fe415 Fe500 हे मीडियम कार्बन स्टीलमध्ये येतात. आणि हाय कार्बन स्टीलमध्ये काय येणार नाही मग, ड्रिल्स. ओके, जे तुम्ही ड्रिल्स वापरतात, ड्रिल मशीन माहिती आहे सगळ्यांना, ड्रिलिंग करण्यासाठी आपण जे वापरतो ते जे ड्रिल्स असतात ना समोरचे, तर ते हाय कार्बन स्टील चे असतात. हाय कार्बन स्टील कार त्या ठिकाणी ड्रिल्समध्ये कार्बनचं कंटेंट का वाढवलं, ड्रिल्समध्ये कार्बनचं कंटेंट का वाढवलं, किंवा याचं आणखी एक एक्झाम्पल आहे मॅसोनरी टूल्स, स्टोन मॅसोनरी टूल्स. ओके, छन्नी हातोडा छन्नी हातोडा माहिती आहे सगळ्यांना, तर मॅसोनरी टूल झाले तुमचे, स्टोन मॅसोनरी टूल, छन्नी आणि हातोड्याने आपण स्टोन फोडताना बघितले बघा. स्टोन मॅसोनरी टूल्स असेल तुमचे किंवा ड्रिल्स असेल, ओके, जे की ड्रिलिंग करतो आपण स्टोनमध्ये सगळं ड्रिलिंग करतोय मी, किंवा स्टोन मॅसोनरी टूल्स म्हणजे कोणते, मग तुम्ही छन्नी हातोडा वापरताय, तर याच्यामध्ये हाय कार्बन स्टील ठेवलं त्यांनी, कार्बनचं कंटेंट वाढवलं. का वाढवलं, कारण की कार्बन कंटेंट वाढल्यामुळे काय वाढते, स्ट्रेंथ वाढते. आपल्याला माहिती कार्बन कंटेंट स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं. जर कार्बन कंटेंट वाढवलं तर स्ट्रेंथ वाढवतं, म्हणून त्या ठिकाणी तो दगड जो आहे बेटा तो तुटतोय, तो फुटतोय दगड. नाही तर दगड जर तुम्ही लो कार्बन स्टील ठेवला असतं तर तो दगड फुटलाच नसता. म्हणून त्या ठिकाणी जर कधी मला स्ट्रॉंग करायचं आहे, मला स्ट्रेंथ वाढवायची आहे, एकदम स्ट्रॉंग पाहिजे माझा स्टील, छन्नी हातोडा स्ट्रॉंग पाहिजे, तर कार्बन कंटेंट वाढवावं लागणार मला. म्हणजे या ठिकाणी हाय कार्बन स्टील असतं तुमच्या छन्नी हातोड्यामध्ये, जेणेकरून दगड फुटला पाहिजे, तुमचा तो छन्नी हातोडा हार्ड झाला पाहिजे. हे लक्षात असू द्या. याचं एक्झाम्पल मग ड्रिल, स्टोन मॅसोनरी अँड टूल्स. ठीक आहे हे लक्षात ठेवा. ओके, इथं तुम्हाला थोडं समजणार नाही, हे वरती आहे, वरच्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर हे मीडियम कार्बन स्टीलचं आहे आणि हे तुमच्या हाय कार्बन स्टीलचं आहे. ठीक आहे, इथून खाली हे लक्षात असू द्या. महत्त्वाचं फक्त हे आहे, महत्त्वाचं हे आहे इकडचं, हे लक्षात ठेवा प्रॉपरली.
ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? यस. ठीक आहे, काही डाऊट असला तर विचारा, टाकून द्या. मी ज्यावेळेस कमेंट बघेन त्यावेळेस, किंवा मग नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणा, किंवा मग ज्यावेळेस डाऊट असेल आपला त्यावेळेस मी क्लिअर करा. पण तुम्ही नक्की उत्तर द्यायला शिका बरं का. मी बघू अथवा ना बघू, तुम्ही उत्तर द्यायचे. ठीक आहे. इफेक्ट ऑफ अ कार्बन कंटेंट ऑन स्टील. ओके, माझा पहिला क्वेश्चन आहे बेटा, कार्बन कंटेंट स्टील मध्ये काय इफेक्ट करतं आपल्याला हेच बघायचं आहे आता. आणि हे शिकणं का गरजेचं आहे ते पण बघायचं आहे. कार्बन कंटेंट का शिकतोय आपण आता सध्या, इफेक्ट ऑफ कार्बन कंटेंट ऑन स्टील का शिकायचं ते पण बघायचं आपल्याला. पण बघा एकदा मला सांगा, कार्बन कंटेंट जर मी स्टीलमध्ये टाकतोय तर नेमकं इफेक्ट काय होणार, त्याचा नेमका फायदा काय होणार किंवा तोटा काय होणार आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सांगा मला, या ठिकाणी क्वेश्चन आहे तुम्हाला पहिला, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, जर मी कार्बन कंटेंट वाढवलं तर डॅश डॅश इन्क्रीजेस. आणि ऑप्शन आहे तुमच्याकडे, पहिला ऑप्शन आहे स्ट्रेंथ, पहिला ऑप्शन आहे स्ट्रेंथ, दुसरा आहे डक्टिलिटी, तिसरा आहे टफनेस. आता जर कधी तिथे लोगो असेल आणि दिसत नसेल तर पहिला ऑप्शन स्ट्रेंथ आहे, दुसरा ऑप्शन बी डक्टिलिटी आहे आणि तिसरा ऑप्शन सी टफनेस आहे. सांगा, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, आणि हा क्वेश्चन ऑलरेडी एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे, म्हणून महत्वाचा आहे स्टार मारायला पण. सांगा, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस डॅश डॅश इन्क्रीजेस, काय इन्क्रीज होतं आता सांगितलं बेटा मी. महाभारत झालं आपल्या त्याच्यावर आता. येस, काय स्ट्रेंथ, या ठिकाणी लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. कार्बन कंटेंट इन्क्रीजेस देन स्ट्रेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. सर मग डक्टिलिटी आणि टफनेस वरती काही इफेक्ट पडतोय का? कार्बन कंटेंटचा डक्टिलिटी आणि टफनेस वरती काही इफेक्ट पडतोय का? तर पडतो बेटा. आणि हा क्वेश्चन विचारला होता एसएससी मध्ये, की जर कार्बन कंटेंट इन्क्रीजेस होतंय, जर कार्बन कंटेंट जर वाढतंय तर डक्टिलिटीवर काय त्या ठिकाणी इफेक्ट पडणार, डक्टिलिटी कमी होणार की जास्त होणार की सेम असणार. मला वाटतं मी खाली क्वेश्चन पण घेतलेला आहे तो, पण या ठिकाणी डक्टिलिटीवर काय इफेक्ट पडतो कार्बन कंटेंटचा, हा क्वेश्चन एसएससी मध्ये विचारला होता, त्याच्यामुळे महत्वाचा आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी कार्बन कंटेंटचा नेमकं काय इफेक्ट होतोय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा मग खाली टाका, खाली टाका, कार्बन कंटेंट, कार्बन कंटेंट, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस. जर कार्बन कंटेंट हे जर इन्क्रीज होतंय तर त्या ठिकाणी आपण बघितलं काय बघितलं आपण, की स्ट्रेंथ काय होती रे, स्ट्रेंथ काय होतीये. मग याच्यामध्ये बघा, स्ट्रेंथ ही तुमची एफ वाय असू द्या किंवा एफ यू असू द्या, मे बी कधी कधी स्ट्रेंथच्या ऐवजी इल्ड स्ट्रेंथ म्हणून, स्ट्रेंथच्या ऐवजी अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणून, तर दोन्ही पण स्ट्रेंथ या ठिकाणी काय होईल रे, एस इन्क्रीज होईल, स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, इथं काय होतं, एरो होता का, ठीक आहे असा. बरं, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, स्ट्रेंथ इन्क्रीजेस. ओके, याच्याबरोबर काय होतं रे, हार्डनेस जो आहे बेटा, हार्ड तुमचं मटेरियल जे आहे कार्बनमुळे हार्ड बनतं. सर हे कशावरून सांगितलं तुम्ही, आत्ता पाठीमागं सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं, की जे ड्रिल्स असेल तुमच्या किंवा जे काही आपण मॅसनरी टूल्स बघितले आहे, छन्नी हातोडा, हे हार्ड असेल तरच त्या ठिकाणी बेटा तो जो दगड आहे तो तुटणार झाला ना, जो स्टोन आहे तो तुटणार झाला, म्हणजे हार्डनेस सुद्धा या ठिकाणी काय होतो, वाढणार झाला. सॉफ्ट असतं बेटा तर तुटला नसता. म्हणून हे पण मला माझ्या लक्षात आलं होतं की कार्बन कंटेंटमुळे स्ट्रेंथ वाढली, छन्नी हातोड्यामध्ये टाकलं होतं आपण, मग तो हार्ड झाला असणार, म्हणून तर या ठिकाणी हे सगळं काही घडतंय. ओके, हार्डनेस या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज होणार. बरं सर, डक्टिलिटीचा काय होणार, काय वाटतं रे तुम्हाला, डक्टिलिटी काय होणार, डक्टाईल सांगितलं बेटा तुम्हाला, डक्टिलिटी काय असतं, वायर मध्ये कन्वर्ट होतंय तुमचं मटेरियल, मटेरियल हे वायर मध्ये कन्वर्ट होतंय. तर मग मला सांगा, जर कार्बन कंटेंट जर स्ट्रेंथ वाढते, हार्डनेस वाढतोय, डक्टिलिटी काय होणार, मटेरियल तुमचं डक्टिलिटी काय होणार त्याची, यस येस बेटा, नक्कीच काय होईल, डक्टिलिटी रिड्यूस होते. हा क्वेश्चन विचारला होता एसएससी मध्ये, लक्षात असू द्या. कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, डक्टिलिटी डिक्रीजेस, डक्टिलिटी डिक्रीजेस, डक्टिलिटी या ठिकाणी वाढत नाही, डक्टिलिटी कमी होते. म्हणजे मटेरियल जे आहे तुमचं हार्ड बनतंय बेटा या ठिकाणी, तर डक्टिलिटी काय व्हायला लागते, त्याची कमी व्हायला लागते, मटेरियल जास्त डक्टाईल राहत नाही, हे लक्षात असू द्या. नंतर बरं, मला एक सांगा, डक्टिलिटी जर या ठिकाणी काय होते रे, डक्टिलिटी जर कमी होते म्हणजे याचा अर्थ काय होतं रे, इथं मी लिहू शकतो बडा, इथं लिहू शकतो मी, की ब्रिटलनेस जे आहे, ब्रिटलनेस जो आहे बेटा या ठिकाणी, तर ब्रिटलनेस कुठेतरी या ठिकाणी इन्क्रीज होणार झाला. ओके, तुमचं जे मटेरियल आहे, जे स्टील आहे, हे ब्रिटलकडे जाणार झालं. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट. जर कार्बन कंटेंट वाढतोय, डक्टिलिटी जर कमी होत असेल, म्हणजे याचा अर्थ डक्टिलिटी कमी होते, म्हणजे वॉर्निंग देणार नाही, वॉर्निंग देणार नाही, म्हणजे या ठिकाणी ते मटेरियल ब्रिटलकडे चाललंय, लक्षात असू द्या. म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहिले, ब्रिटलनेस या ठिकाणी काय होणार, वाढणार झाला. बरं, आणखी एक क्वेश्चन त्यांनी विचारला, समजा की टफनेसवर काय इम्पॅक्ट पडेल, टफनेस, यस टफनेस वरती काय इम्पॅक्ट पडणार, टफनेस काय होईल रे, टफनेस, टफनेस, यस ओके, टफनेस बघा,
ठीक आहे. टफनेस बघा काय या ठिकाणी, तर टफनेस लक्षात असू द्या. टफनेस आपण बघितलं की इम्पॅक्ट लोडला रेजिस्टन्स म्हणजे किती इम्पॅक्ट लोड घेऊ शकतो. आता टफनेस जो आहे डिपेंड करतो स्ट्रेंथवरती. समजा एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ खूप जास्त आहे तर त्याचा जास्त टफनेस असणार, कारण की जेवढी स्ट्रेंथ जास्त तेवढा त्या ठिकाणी काय घेणार, तो इम्पॅक्ट लोड घेणार. ओके, जेवढी जास्त स्ट्रेंथ तेवढा इम्पॅक्ट लोड घेणार. म्हणजे मला एक कळतं की टफनेस डिपेंड करतो कशावरती, स्ट्रेंथवरती. जेवढा जास्त स्ट्रेंथ तेवढा जास्त टफनेस. पण या ठिकाणी इम्पॅक्ट लोड जो आपण अप्लाय करतोय ना, याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करतो, तो म्हणजे डक्टिलिटी. म्हणजे जेवढं तुमचं मटेरियल स्ट्रेंथ आहे त्या मटेरियलमध्ये समजा, पण डक्टाईल सुद्धा आहे मटेरियलमध्ये, स्ट्रेंथ सुद्धा आहे आणि डक्टिलिटी सुद्धा आहे. मग अशा केसमध्ये तो मटेरियल मोर टफ असतो. स्ट्रेंथ पण जास्त, डक्टिलिटी पण जास्त, त्या केसमध्ये टफनेस सुद्धा जास्त. म्हणजे मला काय कळतं की जिथं डक्टिलिटी मोर, टफनेस मोर. नोट लिहून घ्या. मोर डक्टिलिटी, मोर डक्टिलिटी, मोर टफनेस. आणि हे सगळं सॉममध्ये बेटा मी डायग्रामॅटिकली समजून सांगितलं, इथं ते तो वेळ नाही आता आपल्याकडे, तुम्ही ते सॉममध्ये बघून घ्या. मोर डक्टिलिटी, मोर टफनेस. मोर डक्टिलिटी, मोर टफनेस. म्हणजे जेवढी डक्टिलिटी जास्त तेवढा टफनेस जास्त. आता इथे बघा डक्टिलिटी काय होते रे, कार्बन कंटेंट वाढल्यामुळे डक्टिलिटी कमी होते. जर डक्टिलिटी कमी होते म्हणजे टफनेस काय होईल रे, टफनेस सुद्धा या ठिकाणी काय होईल कमी होईल. हे लक्षात असू द्या, टफनेस काय होईल, कमी होईल. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. हे व्यवस्थित लिहून घ्या, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो. महत्त्वाचा एवढं जे काही पॉईंट बघतोय आपण, हा खूप महत्त्वाचा आहे. बघा या ठिकाणी आणखी नोट म्हणून तुम्ही लिहू शकता. नोट म्हणून तुम्ही आणखी लिहू शकता काय रे, सांगा मला. या ठिकाणी डक्टिलिटी जर मी म्हटलं, डक्टिलिटी जर मी म्हटलं कोणाची रे, डक्टिलिटी जर मी म्हटलं कोणाची, Fe250ची. Fe250ची कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, Fe415च्या कंपॅरिझन मध्ये आणि Fe500च्या कंपॅरिझन मध्ये. हे सगळं आपण सॉम मध्ये बघितलंय. सांगा Fe250ची डक्टिलिटी ही Fe415 पेक्षा कमी असते की जास्त असते? यस, कमी असते की जास्त असते? यस, काय असते, जास्त. Fe250 Fe415 पेक्षा जास्त असतं डक्टाईल, आणि Fe415 हे 500 पेक्षा डक्टाईल असतं. म्हणजे 500 हे सगळ्यात कमी डक्टाईल या तीनच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे, Fe250 या तीनच्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात जास्त डक्टाईल. मग या ठिकाणी डक्टिलिटी Fe250 ची जास्त असते, तर मग मला सांगा टफनेसचं कसं असणार, टफनेस. टफनेस कसा असणार मग, मग Fe250 चा टफनेस जास्त कोणापेक्षा, Fe415 पेक्षा. आणि Fe415 चा कोणापेक्षा, Fe500 पेक्षा कसा असणार, जास्त असणार. तर हे नोट म्हणून त्या ठिकाणी लिहा. मे बी विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर टफ और विच ऑफ द फॉलोइंग इज मोर डक्टाईल. 3 ऑप्शन असणार आहे तुमच्या खाली आणि एक ऑप्शन मध्ये सेम असणार आहे. तर त्या केसमध्ये लक्षात ठेवा, डक्टिलिटी ही 250 ची जास्त आहे, टफनेस सुद्धा 250 चा जास्त आहे. आता डक्टाईल 250 हे जास्त टफ आहे म्हणून, सॉरी जास्त डक्टाईल आहे म्हणून टफनेस सुद्धा त्याचा जास्त आहे. बघा स्टील, आता हे तिन्ही पण तुम्ही ग्रेड बघता, हे स्टीलचे आहे. ओके, हे स्टीलचे ग्रेड आहे आणि स्टीलमध्येच डक्टिलिटी ही जास्त कमी होती. स्टीलमध्ये डक्टिलिटी ही जास्त कमी होते. का जास्त कमी होते बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल रे, रेड पेन घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तसं येणार नाही. बघा या ठिकाणी कार्बन कंटेंट इन्क्रीज झाला, डक्टिलिटी काय होते रे, रिड्यूस होते. कार्बन कंटेंट इन्क्रीज झाला, डक्टिलिटी रिड्यूस होते. Fe250 कशामध्ये होतं, लो कार्बन स्टीलमध्ये. Fe415 Fe500 कशामध्ये होतं, मीडियम कार्बन स्टीलमध्ये. मीडियम कार्बन स्टील आहे म्हणजे कार्बन कंटेंट काय झालं, इन्क्रीज झालं. जर कार्बन कंटेंट इन्क्रीज झालं म्हणजे डक्टिलिटी काय झाली असणार, रिड्यूस झाली असणार. म्हणून Fe415 Fe500 हे मोर लेस डक्टाईल आहे त्या ठिकाणी कशापेक्षा, Fe250 पेक्षा. कारण की हे लो कार्बन स्टील आहे तुमचं, हे लो कार्बन स्टील आहे, लो कार्बन स्टील आहे तुमचं हे. आणि या ठिकाणी हे तुमचं मीडियम कार्बन स्टील आहे. इथं कार्बन कंटेंट वाढला, कार्बन कंटेंट वाढला, डक्टिलिटी कमी होते. आणि डक्टिलिटी कमी होते म्हणजे टफनेस काय होईल, कमी होईल. म्हणून या ठिकाणी हे सगळं काही येतंय, हे लक्षात असू द्या. तुम्हाला रट्टा मारायचा तर रट्टा मारा, काही म्हणणं नाही माझं, पण समजून घेतलं तर कधीही चांगलं राहील बेटा. तुमच्या एवढंच लक्षात आलं ना, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, डक्टिलिटी डिक्रीजेस. कार्बन कंटेंट वाढला तर डक्टिलिटी कमी होते. मग माइल्ड स्टील आणि Fe415 बघितलं तर माइल्ड स्टील हे लो कार्बन स्टील आहे आणि तुमचं Fe415 500 मीडियम कार्बन स्टील आहे. म्हणजे इथं मीडियम कार्बन स्टील म्हणजे कार्बन कंटेंट वाढला ना, मग कार्बन कंटेंट वाढला म्हणजे डक्टिलिटी नक्कीच कमी होणार. म्हणून Fe415 Fe500 हे यांची डक्टिलिटी कमी आहे. आणि जर Fe415 आणि Fe500 मध्ये जर कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की Fe500 मध्ये त्या ठिकाणी कार्बन कंटेंट जास्त असणार, तर डक्टिलिटी ही कमी असणार. आणि कार्बन कंटेंट जास्त म्हणजे Fe500 ची स्ट्रेंथ सुद्धा जास्त असणार. ओके ठीक आहे, राहू द्या. बघा या ठिकाणी जेवढं कामाचं आहे तेवढं समजून घ्या, बाकी तुम्ही तुमचं डोकं लावू शकता. नंबर ऑफ क्वेश्चन तयार होऊ शकतात, नंबर ऑफ फॅक्टर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. ओके, जेवढं महत्त्वाचं तेवढं लक्षात ठेवा. कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, स्ट्रेंथ इन्क्रीजेस, हार्डनेस इन्क्रीजेस, डक्टिलिटी आणि टफनेस डिक्रीजेस. ओके, हे लक्षात असू द्या. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, बघा बर सर, आता तुम्ही सांगितलं आम्हाला, काय सांगितलं की कार्बन कंटेंट हे स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं. मग आता तुम्ही आणखी एक सांगितलं आम्हाला, काय सांगितलं रे,
की कार्बन कंटेंट इन्क्रीज होतोय तर स्ट्रेंथ इन्क्रीज होते, हार्डनेस इन्क्रीज होते, डक्टिलिटी कमी होते, टफनेस कमी होते. याचा सिव्हिलची संबंध काय? का फक्त क्वेश्चन येणार म्हणून तुम्ही सांगितलं? बरं क्वेश्चन येणार म्हणून तर मी सांगितलंच, पण दुसरा जो मेन फॅक्टर या ठिकाणी आहे की कार्बन कंटेंट किती टाकायचं हे पण तुम्हाला ॲज अ सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू समजलं पाहिजे. ओके, आता सिव्हिल पॉईंट म्हणजे तुम्हाला तर बनवायचं नाही त्या ठिकाणी, पण एक जस्ट आयडिया असली पाहिजे की कार्बन कंटेंट किती असायला पाहिजे. समजा कार्बन कंटेंट हे मी जर जास्त टाकलं तर काय होईल रे? कार्बन कंटेंट जर मी जास्त टाकलं तर नेमका प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काही नाही सर, स्ट्रेंथ वाढणार चांगली गोष्ट. येस बेटा, स्ट्रेंथ वाढणार चांगली गोष्ट. पण डक्टिलिटी काय होते रे? रिड्यूस होते. बघा जर कार्बन कंटेंट जर तुमचं इन्क्रीज होतंय, कार्बन कंटेंट जर इन्क्रीज होतंय, स्ट्रेंथ वाढते कळतंय मला, पण डक्टिलिटी काय होते रे? कमी होते. डक्टिलिटी कमी होते म्हणजे याचा अर्थ ब्रिटलनेसकडे जातंय, म्हणजे ब्रिटलनेस वाढतोय. आणि जर तुमचं स्टील ब्रिटल बनलं, जर तुमचं स्टील ब्रिटलनेस म्हणजे त्याच्यामध्ये जर ब्रिटलनेस प्रॉपर्टी आली, मग अशा केसमध्ये त्याचं जे फेल्युअर होणार आहे ते कसं होईल रे? येस, सडन फेल्युअर होईल. अचानक त्या ठिकाणी फेल्युअर होईल. जसं ब्रिटल फेल्युअर होतं तुमचं, तसं स्टीलचं फेल्युअर होईल, सडन फेल्युअर होईल. कुठली वॉर्निंग बिर्निंग मिळणार नाही तुम्हाला. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हाय कार्बन कंटेंट पण नकोय. जरी स्ट्रेंथ देतंय ना ते, पण ब्रिटलनेसकडे घेऊन जाते आपल्याला. ब्रिटल जर तुमचं मटेरियल झालं तर फेल्युअर ब्रिटल असणार. फेल्युअर ब्रिटल म्हणजे सडन फेल्युअर असणार. कुठली वॉर्निंग मला मिळणार नाहीये, म्हणून कार्बन कंटेंट हाय नकोय आपल्याला, म्हणून आपण एक लिमिट पुट केली. ठीक आहे, म्हणून कार्बन कंटेंट जास्त नकोय. म्हणजे मला सांगायचं की कार्बन कंटेंट इन्क्रीज केला आपण तर या प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं. लक्षात असू द्या. बघा आता सर, मग कार्बन कंटेंट कमी केला तर चालणार नाही का? मग आपलं डक्टिलिटी आपल्याला जास्त येईल. ठीक आहे बेटा, बघू आपण त्याचं पण. या खाली क्वेश्चन आहे की सॉरी, बघा या ठिकाणी जर बघा कार्बन कंटेंट जर मी आता रिड्यूस केला, स्ट्रेंथ काय होईल रे? स्ट्रेंथ वरती काय परिणाम होईल? यस, कार्बन कंटेंट जर कधी या ठिकाणी रिड्यूस केला तर स्ट्रेंथ वरती काय परिणाम होईल? यस, या ठिकाणी स्ट्रेंथ कमी होईल. ओके, काय होईल? स्ट्रेंथ कमी होईल. आणि डक्टिलिटीवर काय परिणाम होईल? डक्टिलिटी काय होईल रे? कार्बन कंटेंट जर कमी करतोय, कार्बन कंटेंट जर या ठिकाणी बघा कार्बन कंटेंट मी इन्क्रीज केलं होतं, डक्टिलिटी काय होती? कमी झाली होती. जर या ठिकाणी कार्बन कंटेंट मी डिक्रीज करतोय तर डक्टिलिटी काय होणार? वाढणार. मग या ठिकाणी तुमचं मटेरियल काय होणार? डक्टाईल होणार. जर जास्त जर डक्टाईल झालं, कार्बन कंटेंट मी जर खूप कमी ठेवलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होईल रे? बघा सॉरी, कार्बन कंटेंट जर मी टाकलंच नाही, जर कार्बन कंटेंट मी जर टाकलंच नाही, ते आयर्न असणार तुमचं. ओके, प्युअर आयर्न. आणि आपल्याला माहिती आहे आयर्नची स्ट्रेंथ कशी असते? कमी असते. आयर्न हे तुमचं सॉफ्ट मटेरियल असतं. जर कार्बन कंटेंट कमी होतंय, स्ट्रेंथ कमी होतीये. स्ट्रेंथ कमी होते त्याच्याबरोबर डक्टिलिटी वाढतीये. जेवढं जास्त मग डक्टाईल असणार तुमचं मटेरियल. ओके, जेवढं जर खूप जास्त जर डक्टाईल असेल त्या केसमध्ये तर तुमचं मटेरियल बनतं सॉफ्ट. काय बनतं मटेरियल? सॉफ्ट बनतं. सॉफ्ट, हार्ड नाही राहत ते, सॉफ्ट बनणार. जर ते मटेरियल तुमचं सॉफ्ट झालं बेटा तर त्या केसमध्ये ते आपल्या काही कामाचं नाही. आपल्या म्हणजे सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू काही कामाचं नाही. म्हणजे तुम्ही त्याला ॲज अ स्ट्रक्चरल स्टील म्हणून यूज करू शकत नाही. इथं लिहायला लागलं असतं देअरफॉर वी कॅनॉट यूज इट ॲज अ स्ट्रक्चरल मेंबर. जर बेटा खूप जास्त जर कधी डक्टाईल असेल मटेरियल तुमचं तर ते सॉफ्ट बनतं, हार्ड नाही राहत, एकदम सॉफ्ट होणार. मग जर सॉफ्ट मटेरियल आहे, स्ट्रेंथ कमी आहे, जर तुम्ही त्याला कॉलम म्हणून उभं केलं बेटा तर लगेच कॉलम त्या ठिकाणी ते बेंड होऊन जाईल. ते नको आपल्याला, म्हणून कार्बन कंटेंट कमी पण नको. म्हणून आपल्याला काहीतरी मेंटेन करावं लागतं कार्बन कंटेंट. ठीक आहे, तर कार्बन कंटेंट आपल्याला या ठिकाणी मेंटेन करावं लागणार. मग मॅक्झिमम पण नको आणि मिनिमम पण नको. म्हणून त्यासाठी रेंज तुम्हाला दिली आहे, लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. तुम्हाला एक रेंज दिली त्या ठिकाणी. ठीक आहे, तर कार्बन कंटेंट जर डिक्रीज झाला तर स्ट्रेंथ कमी होते, डक्टिलिटी वाढते. डक्टिलिटी वाढल्यामुळे हे मटेरियल सॉफ्ट बनतं, किंवा स्ट्रेंथ कमी झाली म्हणजे पण सॉफ्ट बनतंय. ठीक आहे, देअरफॉर वी कॅनॉट यूज इट ॲज अ स्ट्रक्चरल मेंबर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर कधी प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं तर कार्बन कंटेंटचा हा इफेक्ट असणार झाला. ठीक आहे, बघा नेक्स्ट. बघा क्वेश्चन आहे या ठिकाणी, पहिला क्वेश्चन घ्या की विच एलिमेंट एक्झर्ट अ मॅक्झिमम, आणि हा PWD 2018 मध्ये क्वेश्चन विचारलाय बघा. विच एलिमेंट एक्झर्ट मॅक्झिमम इन्फ्लुएन्स ऑन अ प्रॉपर्टी ऑफ अ स्टील. आता प्रॉपर्टी, स्टीलच्या ज्या प्रॉपर्टी असणार झाल्या, ओके, समजा हार्डनेस ही स्टीलची प्रॉपर्टी आहे ना, हार्डनेस झालं, टफनेस झालं, स्ट्रेंथ झाल्या, ह्या स्टीलच्या प्रॉपर्टी आहे. मग असा कोणता एलिमेंट आहे की तो मॅक्झिमम इन्फ्लुएन्स करतो? मॅक्झिमम इन्फ्लुएन्स म्हणजे काय रे? इन्फ्लुएन्सचा अर्थ होतो समजा इफेक्ट करतो. मग मॅक्झिमम कोणता एलिमेंट आहे की जो मॅक्झिमम इफेक्ट करतोय? तर कोणता आहे रे? सांगा. ऑप्शन नंबर ए निकेल, ऑप्शन नंबर बी कार्बन, ऑप्शन नंबर सी क्रोमियम, ऑप्शन नंबर डी सल्फर. यस, कमेंट करा.
कमेंट करा. वेळ कमी आहे बेटा, आपल्याकडे आणखी टॉपिक कव्हर करायचा आहे मला. फास्ट कमेंट करा. येस, काय रे, कार्बन. ओके, याचं ऑप्शन काय करेक्ट, कार्बन. PWD 2018 मध्ये रिसेंटली विचारलेला क्वेश्चन आहे. मे बी तुम्हाला पुढं बघायला मिळू शकतो की कोणता एलिमेंट आहे जो मॅक्झिमम इन्फ्लुएन्स करतो. मॅक्झिमम इन्फ्लुएन्सचा अर्थ काय होतो या ठिकाणी, की मी थोडा जरी कार्बन कंटेंट ऍड केला ना तर खूप जास्त प्रॉपर्टी चेंज होऊन जातात. ओके, मग डक्टिलिटी, हार्डनेस, ब्रिटलनेस, त्यानंतर तुमची स्ट्रेंथ सगळं मॅक्झिमम गोष्टी यांना चेंज होतात. कमी कंटेंट जरी तुम्ही कमी जास्त केलं कार्बनचं, महत्वाचं आहे, लक्षात असू द्या, कार्बन खूप महत्वाचा आहे या ठिकाणी. तर हा एलिमेंट जर चेंज केला या ठिकाणी तर खूप जास्त प्रॉपर्टीमध्ये चेंज होऊन जातो. म्हणून विच एलिमेंट एक्झॅक्ट मॅक्झिमम इन्फ्लुएन्स ऑन प्रॉपर्टी ऑफ स्टील, तर कार्बन आहे. क्रोमियम सल्फर याच्यापेक्षा निकेलपेक्षा कार्बन जो आहे तुमचा, आणि हे निकेल क्रोमियम हे सल्फर आपण अदर एलिमेंट म्हणून टाकले, ते पण एलिमेंट आहे आणि हा पण त्यामध्ये टाकतोय आपण कार्बन, पण मॅक्झिमम इन्फ्लुएन्स कोण करतं, कार्बन करतं. आता बघा या ठिकाणी एक क्वेश्चन तुम्हाला म्हटलं, मी SSC 2015 मध्ये हा क्वेश्चन आला होता की कार्बन कंटेंट इन्क्रीजेस डक्टिलिटी. यस, कार्बन कंटेंट इन्क्रीजेस डक्टिलिटी. आता बघितलं आपण, जर कार्बन कंटेंट वाढला तर डक्टिलिटी काय होते, डिक्रीजेस. काय आहे, येस बेटा, राईट, डिक्रीजेस. तर या ठिकाणी कार्बन कंटेंट इन्क्रीजेस, डक्टिलिटी डिक्रीजेस. स्ट्रेंथ, इथे जर मी स्ट्रेंथ लिहिलं तर स्ट्रेंथ, हार्डनेस, स्ट्रेंथ, हार्डनेस काय होतं, इन्क्रीज. जर फोटोमुळे दिसत नाही बेटा, सॉरी व्हिडिओमुळे माझ्या, तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. स्ट्रेंथ आणि हार्डनेस या ठिकाणी काय होतो, इन्क्रीज होतो. काय होतो, इन्क्रीज होतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. बरं, नेक्स्ट पॉईंट या. हां, आणि जर फास्ट होत असेल बेटा, जर फास्ट होत असेल तर मला सांगा. जर फास्ट होत असेल तर मला सांगा. या ठिकाणी मी थोडंसं स्लो घेतो. जर कधी तुम्हाला वाटलं की सर थोडं फास्ट होतंय तर सांगा मला. कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मी कमेंट बघतो नंतर. ठीक आहे, लेक्चर झालं की कमेंट बघतो तुमच्या की स्लो होतंय फास्ट होतंय. आज तर काही कमी जास्त होणार नाही याच्यामध्ये. तर तुम्ही कमेंट करून सांगा की सर फास्ट होतंय किंवा स्लो होतंय, किंवा मग जसं आहे तसं चालू द्या, व्यवस्थित चालू आहे. तर तुम्ही मला तशी कमेंट करा आणि त्या ठिकाणी मग आपण बघू उद्या याच्यामध्ये काही चेंज करता येईल. आणि दुसरी गोष्ट बेटा बघा, यूट्यूबवरती पण जेही लेक्चर पडतात, माझे असू द्या किंवा कोणाचे असू द्या, कुठलीही अकॅडमी असू द्या किंवा कोणी जरी यूट्यूबवरती लेक्चर टाकतं बेटा, तर तुम्हाला फीस पेड करायची गरज नाही पडत आणि पडणार पण नाही. ओके, तर त्या ठिकाणी जर यूट्यूबला टाकतोय म्हणजे फ्रीमध्येच टाकतोय. पण जर तुम्हाला असं वाटतंय की नंबर ऑफ व्हिडिओज यूट्यूबवरती यायला पाहिजे, कुठल्याही टीचरचे म्हणा, अकॅडमीचे म्हणा, की कोणाचे का होत नाही, जर मॅक्झिमम जर कधी व्हिडिओज पडायला पाहिजे, तुम्हाला जर याचा फायदा व्हायला पाहिजे, तर फीस म्हणून तुम्ही फक्त एकच काम करायचं की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, सर व्यवस्थित समजते तर लाईक करा. त्यानंतर त्या ठिकाणी मॅक्झिमम मुलांना हे शेअर करा, मॅक्झिमम मुलांपर्यंत हे व्हिडिओज घेऊन जा. ओके, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत चला. म्हणून प्रत्येकाला सबस्क्राईब करून ठेवा. पैसे नाही लागणार बेटा याचे, आणि हे याचा फायदा तुम्हालाच आहे. जर तुम्ही सबस्क्राईब करताय तर त्या ठिकाणी नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करताय तर तुम्हाला जर व्हिडिओ टाकला एखादा नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे, लगेच की व्हिडिओ बाबा टाकलाय सरांनी किंवा लाईव्ह घेताय सर, त्याच्यामुळे ते तुमच्या कामाचं आहे. सर लाईक आणि शेअर आमच्या काय कामाचं आहे, ते तुमच्या कामाचं बेटा, हे माझ्या काही कामाचं नाही. तुम्ही लाईक शेअर केल्यानंतर मला नाही माहिती त्याचा नेमका काय फायदा होतो. ठीक आहे, पण एक फायदा नक्कीच होतो की मॅक्झिमम लाईक आणि मॅक्झिमम शेअर आणि मॅक्झिमम व्ह्यूज जर का त्या व्हिडिओला येत आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी हा कंटेंट आवडतोय. मग असं वाटतं की बाबा मुलं थोडी इंटरेस्टेड आहे, मॅक्झिमम मुलं आपल्याला जॉईन होत आहेत, तर मग कुठेतरी एनर्जी एक डेव्हलप होते. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काहीतरी नवीन टाकायची इच्छा होते. जर त्या ठिकाणी म्हणजे व्ह्यूज कमी आहे किंवा मुलांना मे बी त्या ठिकाणी आता डिसलाईक केलं कोणी नसतं आवडत, तर मग त्या ठिकाणी कुठेतरी डिमोटिवेट होऊन जातो टीचर. म्हणून जर तुम्हाला असं वाटतंय की मॅक्झिमम व्हिडिओज याच्यावरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळावं, ठीक आहे, आपण एक सिरीज पण चालू करतोय. आता WCD PWD वगैरे येणार आहे, तर आता बघतो मी कधी टाकायचं. पण त्या ठिकाणी आपला मेकॅनिक्स जो आहे सब्जेक्ट, तो आपण फ्रीमध्ये त्या ठिकाणी यूट्यूबवरती चालू करतोय, स्टार्ट करतोय. ओके, त्या ठिकाणी त्याचा टायमिंग वगैरे काय असणार ते सांगतो, या 2-3 दिवसामध्ये आपण ते बघू. तर मेकॅनिक्स जो आहे तो फ्रीमध्ये तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार झाला, मेकॅनिक्स. ठीक आहे, आणि मेकॅनिक्स हा तुम्हाला PWD, WRD, WCD, WRD सगळ्या ZP सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला असणार झाला. ठीक आहे, त्याच्यावरती 1-2 क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं, मॅक्झिमम मुलांना या ठिकाणी लेक्चर जॉईन करायला लावायचे, शेअर करायचे, लाईक वगैरे करायचे जर तुम्हाला वाटतंय तर. हे बेटा ही फीस म्हणून करा. तुम्हाला जर वाटतं फीस म्हणून तर फीस म्हणून करा. पण तुम्हाला जर असं वाटतं की मॅक्झिमम लेक्चर तुम्हाला इथे मिळावं, मॅक्झिमम कंटेंट माझ्याकडून मिळावं, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे. ठीक आहे. बघा, वेळ बघू द्या मला किती राहिला तर. ठीक आहे, हां, एवढं बघून घेऊ आपण. बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि दुसरी असते बेटा फिजिकल प्रॉपर्टीज, जे की मी खाली घेतलंय. बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टील आणि एक आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टील. मेकॅनिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत स्टीलच्या आणि फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत स्टीलच्या. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय ते एकदा समजून घ्या. ओके, शॉर्टमध्ये. ओके, ते काही कामाच नाही तुमची.
कावासनी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टील येईल आणि विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टील येईल, किंवा मग फिजिकल प्रॉपर्टीज दिले जाईल आणि त्याच्याबद्दल रिलेटेड काहीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. पण मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज जे आहे याच्यामध्ये नेमकं फरक काय ते फक्त जस्ट ओव्हरली समजून घ्या. मेकॅनिकल प्रॉपर्टीज त्या प्रॉपर्टीज असतात की ज्या फोर्सच्या अगेन्स्ट रिॲक्ट करतात. मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण त्या प्रॉपर्टीज म्हणणार ज्याच्यावरती जर मी फोर्स अप्लाय केला त्या फोर्सच्या अगेन्स्ट त्या रिॲक्ट करतात. म्हणजे काय की हार्डनेस झाला, टफनेस झाला, डक्टिलिटी झाली, हे सगळं आपण बेटा फोर्सनुसारच बघितलं. डक्टिलिटी कधी चेक होती आपली टेन्साईल टेस्ट केल्यानंतर, टेन्साईल फोर्स लावल्यानंतर. त्यानंतर स्टिफनेस म्हणजे काय होतं, रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन कधी होणार, लोड अप्लाय केल्यानंतर. टफनेस काय होतं रे, इम्पॅक्ट लोड होता, इम्पॅक्ट लोड रेजिस्टन्स. म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला दिसतात, हार्डनेस स्क्रॅच करतोय आपण, हा पण लोड अप्लाय करतोय. मग या लोडच्या अगेन्स्ट ज्या प्रॉपर्टी रिॲक्ट करतात त्यांना म्हणतात मेकॅनिकल प्रॉपर्टी. त्या काय झाल्या तुमच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी. तर प्रॉपर्टी विच रिॲक्ट अगेन्स्ट द लोड कॉल्ड मेकॅनिकल प्रॉपर्टी. लागल्यास नोट करून घेऊ शकता तुम्ही, जसं मी नोट्समध्ये लिहून दिलंय, तुम्हाला वाटलं तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय की फिजिकल प्रॉपर्टीज बघा, आता फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहे, डेन्सिटी आहे स्टीलची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे, पॉइझनस रेशो आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे, डेन्सिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बेटा मेजरेबल आहे किंवा ऑब्झर्वेबल आहे. मग ज्या गोष्टी ज्या प्रॉपर्टीज मेजरेबल असतात किंवा ऑब्झर्वेबल असतात, ज्यांना आपण मेजर करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो, तर मेजरेबल आणि ऑब्झर्वेबल ज्या प्रॉपर्टीज आहे त्यांना म्हटलं जातं फिजिकल प्रॉपर्टीज. नावात आहे बेटा त्याच्या फिजिकल, ओके, ऑब्झर्वेबल किंवा मेजरेबल. ज्या प्रॉपर्टीज आपण फिजिकली मेजर किंवा ऑब्झर्व करू शकतो तर त्या प्रॉपर्टीला म्हटलं फिजिकल प्रॉपर्टीज. आणि ज्या प्रॉपर्टी लोडच्या अगेन्स्ट रिॲक्ट करतात त्यांना म्हटलं तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा कोणकोणत्या प्रॉपर्टीज येणार मग तुमच्या स्टीलच्या. बघा, स्ट्रेंथ येणार, स्ट्रेंथमध्ये FY आणि FU दोन्ही आलं. हार्डनेस आहे बेटा त्याचा, टफनेस आहे, डक्टिलिटी आहे आणि स्टिफनेस आहे. हे आपण सगळं बघितलंय काय असतं हार्डनेस, टफनेस, डक्टिलिटी आणि स्टिफनेस. बघा, या प्रॉपर्टीज मी जर तुम्हाला अगोदर समजून नसते सांगितलं इथं बघावं लागलं असतं पहिली गोष्ट. आणि तुम्हाला टफनेस कमी होतोय, हार्डनेस वाढतोय, नेमकं हे आपण बघितलं कार्बन कंटेंटनुसार. पण नेमकं टफनेस म्हणजे काय, हार्डनेस म्हणजे काय, डक्टिलिटी म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं होतं. म्हणून मला फॉर्मचा पार्ट कव्हर करावा लागला. बरेच मुलांना असं वाटतं की सर उगाच तुम्ही शिकवले ऑलरेडी, आम्ही तर तुमच्याकडेच क्लास करतो आणि मग तुम्ही परत ते शिकवताय. पण ठीक आहे, काही मुलांना माहित नसतं आणि तुम्ही जरी केलं असेल तर तुमच्या लक्षात नसतं एवढं पाहिजे तेवढं. म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. परत मला तिथं डक्टिलिटी वगैरे सांगता सांगता डोकं खराब झालं असतं. त्याकरता अगोदर एकदा बेस बनवा. बेस बनला की मग थोडं समोर गेलो आपण की मग लगेच कळतं. म्हणून मला डबल डक्टिलिटी इन्क्रीज होते, डिक्रीज होते म्हणजे नेमकं काय होते सांगायची गरज नाही पडली. तुम्हाला माहिती आहे डक्टिलिटी म्हणजे काय, आता टफनेस म्हणजे काय हे सगळं तुम्हाला माहिती होतं. मग मी तिथं म्हणून फक्त डक्टिलिटी रिलीज होते आणि इन्क्रीज होते दाखवलं. आणि ते सिम्बॉल जे आहे ना बेटा, वरती एरो दाखवला मी इंक्रीजचा आहे आणि खाली दाखवला तो डिक्रीजचा आहे. आता काहींना माहित नसेल, आता मी जे आहे क्लासमधले त्यांना माहित राहतं म्हणून मी जास्त एक्सप्लेन नाही केलं. पण तेवढंच कळतं बेटा लॉजिक आहे की वर दाखवते म्हणजे इन्क्रीज होतं आणि खाली दाखवते म्हणजे डिक्रीज होतं. ओके, म्हणजे असा हे इन्क्रीजचं सिम्बॉल होतं आणि हे खाली दाखवलं तुम्ही ते डिक्रीजचं सिम्बॉल. बघा, आता स्ट्रेंथ सगळ्यांना माहिती आहे बेटा, लोडच्या अगेन्स्ट रिॲक्ट करतं स्ट्रेंथ किंवा एक्सटर्नल लोडला रेजिस्टन्स म्हणजे स्ट्रेंथ आहे. हार्डनेस काय असतं रे, आता शॉर्टमध्ये लागलं तर लिहून घेऊ आपण. हार्डनेस म्हणजे काय रे, रेजिस्टन्स टू, यस, रेजिस्टन्स टू स्क्रॅच. यस, काय स्क्रॅच, स्क्रॅच. नंतर टफनेस काय रे, टफनेस रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट, रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट किंवा इम्पॅक्ट लोड. डक्टिलिटी काय रे, कन्वर्ट इनटू वायर, कन्वर्ट शॉर्टमध्ये लिहितोय मी, हे सगळं बघितलं आपण पाठीमागं, कन्वर्ट इनटू वायर. आणि स्टिफनेस म्हणजे काय रे, रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. हे इथं रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. हो, ऑलरेडी बघितलंय म्हणून शॉर्टमध्ये फक्त जस्ट लिहून दिलं. बघू द्या रे. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टी संपून टाकू आज. फिजिकल प्रॉपर्टी संपून टाकू, नंतरचा पोर्शन बघू आपण उद्या घेऊ. पण त्या ठिकाणी आता फिजिकल प्रॉपर्टीज जे आहे या ठिकाणी बघून टाकू आपण. बघा, फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला कळालं की ज्या ऑब्झर्वेबल किंवा मेजरेबल प्रॉपर्टीज असतात. डेन्सिटी ऑफ अ स्टील, डेन्सिटी ऑफ अ स्टील, डेन्सिटी ऑफ अ स्टील. डेन्सिटी काय असतं रे, डेन्सिटी काय असतं, डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ स्टील म्हणजे नेमका काय असणार. तर बेटा सिंपल समजून घ्या. आता मी थोडं फास्ट एक्सप्लेन करतो, टाइम कमी आहे आपल्याकडं. बघा, डेन्सिटी जे असतं कोणत्याही मटेरियलची डेन्सिटी घ्या, तर डेन्सिटी ऑफ स्टील म्हणजे काय रे, की 1 मीटर क्यूबची टँक घ्या. 1 मीटर क्यूबची टँक म्हणजे काय रे, समजा 1 मीटर लेंथ असेल, 1 मीटर विड्थ असेल, 1 मीटर हाईट असेल, 1/1/1 म्हणजे त्याचं व्हॉल्यूम झालं 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूबची टँक घ्या, 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम असेल एवढी टँक घ्या, त्याच्यामध्ये स्टील टाका. समजा आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा ही स्टीलची टँक आहे 1 मीटर क्यूबची. ओके, आता टँक जमलं माहित नाही मला,
पण आहे समजा ही टँक काहीतरी आता. ओके ठीक आहे. आता ही टँक आहे, मला नाही कशी आहे तर, पण टँक आहे ही 1 मीटरची, म्हणजे याची विड्थ 1 मीटर असेल, त्याच्यानंतर लेंथ 1 मीटर असेल आणि डेप्थ सुद्धा 1 मीटर असेल. आणि अशी एक टँक आहे 1 मीटर क्यूबची टँक झाली, कितीची 1 मीटर क्यूब टँक. आणि याच्यामध्ये स्टील टाका, याच्यामध्ये स्टील टाका पूर्ण भरा, तर याच्यामध्ये किती केजी स्टील बसलं, या 1 मीटर क्यूबच्या टँकमध्ये किती केजी स्टील बसलं म्हणजे त्याची डेन्सिटी. जर तुम्ही पाणी टाकलं 1 मीटर क्यूब टँकमध्ये तर पाण्याची डेन्सिटी, जर तुम्ही त्या ठिकाणी साखर टाकली तर साखरेची डेन्सिटी, सॉईल टाकली तर सॉईलची डेन्सिटी. मग माझ्या लक्षात काय येतं की जर मी 1 मीटर क्यूब मध्ये जर स्टील टाकतोय, पूर्ण भरवतोय ती टँक, तर किती केजी स्टील बसतं रे? यस, डेन्सिटी काय आहे स्टीलची सांगा. यस, काय 7850 केजी एवढं काय बसतं स्टील. कुठं बसतं? 1 मीटर क्यूब मध्ये. म्हणून त्याचं युनिट काय रे? केजी पर मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब मध्ये किती केजी, म्हणजेच तुमचं ते युनिट झालं केजी पर मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब मध्ये किती केजी स्टील बसते म्हणजे त्याची डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ स्टील. ओके, तर या ठिकाणी वॉटरची किती असते रे? वॉटरची किती असते? वॉटर किती बसतं? तर 1000 केजी पर मीटर क्यूब. वॉटर जे आहे बेटा या ठिकाणी किती बसतं? 1000. वॉटर किती बसतं? 1000 केजी बसतं. स्टील किती बसतं? 7850 केजी बसतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सिमेंट सॉइलच्या ज्या डेन्सिटी आहे बेटा तुम्ही कमेंट करा. ओके, किंवा त्या ठिकाणी गुगल सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी. तसं नंतर आपण जिथं येईल तिथं बघू आपण, पण तुम्हाला माहित असेल तर टाकून द्या. या ठिकाणी बाकीच्यांना कळेल की सिमेंट आणि सॉइलची त्या ठिकाणी डेन्सिटी किती असते. सॉइलची या ठिकाणी बेटा थोडं तुम्ही ॲव्हरेज टाकू शकतात किंवा त्या ठिकाणी एक रेंज टाकू शकतात. सिमेंटची तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर टाकू शकता. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ स्टील किती मग? 7850 केजी पर मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब मध्ये किती केजी? 7850. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ स्टील. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जिला समजा आपण जी ने इंडिकेट करतोय. आता मी खाली मॉड्युलसला कॅपिटल जी घेणार आहे, तर इथं मी जी घेतो. किंवा तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला एस ना सुद्धा इंडिकेट करतो आपण. यस, कॅपिटल एस ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण इंडिकेट करतो. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं? तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असतं बेटा या ठिकाणी डेन्सिटी ऑफ, जनरल लिहितो हा, डेन्सिटी ऑफ अ मटेरियल. इकडे दिसत नसेल तर ना, डेन्सिटी ऑफ मटेरियल मी या ठिकाणी लिहिलंय हा. ठीक आहे, तिथं मिटत नाहीये बघा. यस, यस म्हणजे काय रे या ठिकाणी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं? तर डेन्सिटी, हा हे एन आहे, डेन्सिटी ऑफ अ मटेरियल, डेन्सिटी ऑफ अ मटेरियल टू डेन्सिटी ऑफ वॉटर, टू डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ मटेरियल टू डेन्सिटी ऑफ वॉटर. आता मटेरियल कुठलंही बी घ्या मग तुम्ही. वॉटर, वॉटरियल झालं का रे? ठीक आहे, वॉटर, डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणलं वॉटरियल कसं काय लिहिलं, परत वॉटरियल लिहिलं का? हां हां, वॉटर बेटा. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते कोणत्याही मटेरियलची? तर डेन्सिटी ऑफ त्या मटेरियलची डेन्सिटी घ्या, डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर करा. समजा आता तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी स्टीलची काढायची, तर डेन्सिटी ऑफ स्टील घ्या, डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर करा. जर तुम्हाला सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची, तर डेन्सिटी ऑफ सॉइल घ्या, डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर करा. तुम्हाला काय मिळणार? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळणार. बरं, मला एक सांगा आता किती राहील रे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ स्टीलची? स्टीलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती राहील? डेन्सिटी ऑफ स्टील डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ स्टील किती आहे रे? डेन्सिटी ऑफ स्टील किती आहे? बघा या ठिकाणी डेन्सिटी ऑफ स्टील किती आहे? 7850 ही डेन्सिटी आहे स्टीलची. वॉटरची किती असते? 1000. वॉटरची किती आहे? 1000. डिवाइड करा 7850 ला, किती येतं रे? 7.25. राईट बेटा, किती येतंय? 7.85. युनिट काय असणार याचं? युनिटलेस असणार, कारण की डेन्सिटीचं युनिट आहे केजी पर मीटर क्यूब, याचं पण आहे केजी पर मीटर क्यूब. तर केजी पर मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब काय होईल रे? कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे नो युनिट. ओके, युनिटलेस क्वांटिटी आहे तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी कुठलाही युनिट नसणार आहे. 7.85, 7.85. ठीक आहे. बघा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हां सांगा पटापट. आज या ठिकाणी बेटा मी एक्सप्लेन करत नाही, हे एक्सप्लेन करणार नाही मी या ठिकाणी. हे सगळं फॉर्ममध्ये कव्हर आहे, इथं गरज नाही याची जास्त जास्त. म्हणजे हां, जिथं जो बेस मला माहिती आहे की हा बेस लागणार आहे तिथं मी सांगेन तो. पण आता याचं फक्त तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. हे फॉर्ममध्ये झालेलं आहे. फक्त याच्यावरती क्वेश्चन जर आला तर तुम्हाला आला पाहिजे, जमला पाहिजे, यासाठी आहे. हां यस, सांगा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ स्टील किती आहे? हे सगळं स्टीलच्या प्रॉपर्टीज बघतोय आपण. हां, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये डेन्सिटी आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मॉड्युलस, हे सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे. यस,
यस 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं रे, तर लिनियर स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेनचा रेशो असतो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, ज्याला आपण ई ना इंडिकेट करतो. या ठिकाणी बघा, याला तुम्ही लागलं असतं रो एस ना इंडिकेट करू शकता. रो एस इज इक्वल टू एवढं. ओके या ठिकाणी तुम्ही याला यस इंडिकेट करू शकतात. ओके स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला यस किंवा जीएस लिहा. ओके ब्रॅकेटमध्ये तुम्ही जीएस लिहिलं तरी चालतं, स्मॉल जीएस लिहा किंवा कॅपिटल लिहा. नंतर पॉइजनस रेशो जो असतो तुमचा म्यू, आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीला काय इंडिकेट करतो आपण रे, कॅपिटल ई ना. ठीक आहे, इथं लागलं असतं मी कॅपिटल ई टाकतो. फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवा बेटा. आता जास्त एक्सप्लेन करायला काही अर्थ नाही या ठिकाणी जास्त एक्सप्लेन करण्यात बी, कारण की ही कन्सेप्ट तुमची ऑलरेडी सॉल्व मध्ये झालेली आहे. सॉरी 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 तो पीपीटी नाही गेली पाहिजे. ओके ओके बघा. तर आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ई ना इंडिकेट करतो आणि स्टीलचे असल्यामुळे एस या ठिकाणी मी लिहितोय ES. ओके या ठिकाणी आपण रो ना सॉरी हा रो ना तुमचा काय इंडिकेट केला आपण या ठिकाणी, डेन्सिटी इंडिकेट केली आणि इथं मी एस लिहिलं. पॉइजनस रेशो हा म्यू ना इंडिकेट केला जातो. म्यू आणि कोणाची आहे पॉइजनस रेशो, तर स्टीलचा आहे. तर तो किती असतो रे, यस पॉइजनस रेशो ऑफ स्टील म्यू एस 0.3. किती असतो 0.3. हा आहे बेटा तुमचा IS कोड IS 800 नुसार, स्टील S800 2007 नुसार. कशानुसार आहे हा, IS 800 2007 नुसार. ओके मग आणखी या ठिकाणी जर का त्यांनी विचारलं, एक मिनिट मी हे मिटवता. बघा जर हे 2007 नुसार आहे IS 800 2007. जर त्या ठिकाणी काय आहे IS 800 1984 जर कधी या आयस कोडनुसार विचारलं तर 0.25. पण तुम्हाला हे विचारणार नाही जर आयस कोड नसेल दिलेला तर 0.3 करा. जर स्पेसिफिक दिलं 2007 नुसार तर 0.3 आणि 2000 जर कधी 84 सॉरी 1984 असेल तर 0.25. हे लक्षात ठेवा 0.25 IS 800 1984 नुसार. हा हे महत्वाचं आहे 0.3 लक्षात ठेवा. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किती असते रे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण आपण जी ना इंडिकेट करतो. यस GS काय असणार GS तुमचं मग बघा IS 800 1984 नुसार. आता ह्या व्हॅल्यू नका लक्षात ठेवा तुम्ही, ज्या IS 2007 नुसार आहेत त्या लक्षात ठेवा. तर हे असतं 0.8 × 10⁵. 0.8 × 10⁵ 0.8 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे हे लक्षात ठेवा 0.8. आणि या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जे असतं तुमचं या ठिकाणी ॲज पर IS 800 2007 नुसार जर बघितलं आपण तर ते असतं 0.769. मग ही व्हॅल्यू व्यवस्थित पाठ ठेवा 0.769 न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि इथं किती आहे 0.8 आहे आणि इथं किती आहे 0.76. 0.769 हे लक्षात ठेवा. हा आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय रे मग त्या ठिकाणी हा रेशो असतो तुमचा शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेनचा. पॉइजनस रेशो काय असतं रे, पॉइजनस रेशो यस बेटा कशाचा रेशो असतो पॉइजनस रेशो, आणि हिंट पण सांगितली मी तुम्हाला. पॉइजनस रेशो लाली लाली हिंट होती बेटा लाली. ओके लाली तेरे होटो की लाली. तर या ठिकाणी लाली हिंट होती आपली. लाली म्हणजे लॅली म्हणजे लॅटरल टू लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन या ठिकाणी काय असतो पॉइजनस रेशो असतो. लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन आणि हिंट काय होती लाली लॅटरल लिनियर. कारण की बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की लीला आहे की लाली आहे. तर लाली आहे बेटा, लीलाची लाली करू नका रे. उगाच सांगितलं मी तुम्हाला लीला तुम्ही लीला करशाल पुन्हा. लाली लक्षात ठेवा फक्त मुलींची होटाची लाली. ओके लाली. तर या ठिकाणी लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन असतो तुमचा पॉइजनस रेशो. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं रे, लिनियर स्ट्रेस टू लिनियर स्ट्रेन असतं. लिनियर स्ट्रेस टू लिनियर स्ट्रेन सॉरी लिनियर स्ट्रेस लिनियर स्ट्रेस टू लिनियर स्ट्रेन असतं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन असतं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन असतं तुमचं पॉइजनस रेशो. लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन असतो पॉइजनस रेशो. या डेफिनेशन फॉर्म मधले आहे तुम्ही तिथे बघून घ्या, कन्फ्युजन होऊ नका. इथं काही गरज नाही समजलं चालत्या, या व्हॅल्यू पाठ ठेवा फक्त. कोएफिशियंट काय असतो रे, थर्मल कोएफिशियंट. कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपेन्शन ऑफ अ स्टील. यस
यस किती असतो 12 इंटू 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. काय असतो 12 इंटू 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी हा झाला थर्मल कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ठीक आहे, तर हा तुमचा कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन किंवा थर्मल कोएफिशियंट तुम्ही त्याला म्हणू शकतात. ओके, तर हा आहे 12 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. सर याचा मिनिंग सांगा सर आम्हाला थर्मल कोएफिशियंटचा किंवा कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शनचा नेमका मिनिंग काय काय होतं याचा मिनिंग. यस, थर्मल कोएफिशियंटचा मिनिंग काय होतो 12 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस नेमकं काय इंडिकेट करतं. 12 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस काय इंडिकेट करतं सांगा. ठीक आहे बेटा, तर एकदा हे थर्मल कोएफिशियंट काय सॉम मध्ये कव्हर केलंय हा, लक्षात असू द्या. सॉम मध्ये हे व्यवस्थित एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलंय मी कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. या 12 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअसचा अर्थ काय होतो तेही सांगितलंय. टाका कमेंट करा, मी कमेंट बघतो. ठीक आहे, आता लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करतोय. पण उद्या येताना या ठिकाणी किंवा नेक्स्ट लेक्चरला येताना या ठिकाणी तुम्हाला काय करायचं रे की हे थर्मल कोएफिशियंट बद्दल मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे. तुम्ही द्या मला अगोदर, नंतर मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ठीक आहे, आणि पुढचा पोर्शन आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ठीक आहे, तर सगळ्यांनी शेअर करा या ठिकाणी. तुमचे काही डाऊट असेल तर टाकत चला, मी डाऊट क्लिअर करेल तुमचे, नक्की करेल. ठीक आहे, आणि शेअर करा, लाईक करा जर तुम्हाला आवडतंय तर, आणि सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन येत राहील. आणि मॅक्झिमम मुलांना खरंच शेअर करा. जर तुम्हाला असं वाटतं की फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल आपल्या के अकॅडमीवरती तर तुम्हाला लाईक शेअर करावंच लागणार झालं. हे फक्त जस्ट बेटा मोटिवेशनसाठी आहे किंवा मला एक वाटलं पाहिजे की काहीतरी मुलं रिॲक्ट करताय त्यासाठी, म्हणून करा. काही मला पैसे नाही मिळणार बेटा त्याचे. ठीक आहे, पण बऱ्याच मुलांना याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, ओके, तर या ठिकाणी आपण आता स्टॉप करू.